नमस्कार. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा उक्ती पुन्हा एका अर्थानं सार्थ ठरली. 2.5 वर्षांतर झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या म्हणजेच एका अर्थानं मिनी विधानसभा निवडणुकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अव्वल क्रमांकानं म्हणजेच डिस्टिंक्शननं उत्तीर्ण झाले. शहरी भागात भाजपचं कमळ फुललंच, पण ग्रामीण भागातही कमळाची पाळं मुळं रुजल्याचं आज स्पष्ट झालं. विदर्भात भाजपनं आपला वर्चस्व कायम राखला, तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही भाजपचं कमळ फुललं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अगदी स्थापनेपासून अजित पवारांच्या हातात होती, पण तिथं देखील भाजपनं आज बाजी मारली. अर्थात याचं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला. त्यामुळे राज्यातली भाजपची ताकद वाढली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आज एक प्रकारे राज्यानं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक गट ढासळले. लातूरच्या देशमुखांच्या घडीला भाजपनं हादरा दिला. घराणेशाहीला मतदारांनी अनेक ठिकाणी झिडकारलं. बीडमधल्या पराभवानं खचलेल्या पंकजा मुंडेंनी तर थेट राजीनामा देण्याची भाषा केली. नेता पद्मविभूषण, पण राज्यात मतदारांनी दिलं दूषण, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था झाली. हे का घडलं, कसं घडलं, राज्यात कोणत्या महापालिकेत काय उलथापालथ झाली, मुंबईची सत्ता कोण आणि कशी काबीज केली, जिल्हा परिषदेत कुणी बाजी मारली, कुणाचा विजय झाला, कुणाला आपटी मिळाली, आणि त्याही सगळ्यापेक्षा मुंबईत महापौर कोणाचा बसणार, या सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा घेऊयात आजच्या खास रणसंग्राम या कार्यक्रमात. रणसंग्राममध्ये स्वागत. पुढच्या 2 तासामध्ये 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदा यांच्यामधल्या निकालाचा लेखाजोखा, त्याचं संपूर्ण विश्लेषण मी आपल्या समोर मांडणार आहे. सर्वप्रथम मी खुल्या दिलाने कबूल करतो की मुंबईमध्ये आम्ही शिवसेनेला त्यांना आत्ता मिळाल्या त्यापेक्षा जवळपास 10 जागा जास्त अंदाज केलेला होता. या 10 जागा ज्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा जागा या 100-150 मतांनी शिवसेना हरलेला आहे. इतकी ज्याला आपण म्हणू चुरशीची आणि घसटती अशी विजय असते. एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये एक सेफॉलॉजिकल एरर नावाचा प्रकार असतो, तो मुंबईमध्ये आम्हाला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये शिवसेनेच्या 10 जागा या आमच्या अपेक्षेपेक्षा कमी आल्या, तर भाजपचा आमचा 78 ते 82 जागांचा अंदाज मात्र तंतोतंत ठरला. मला हे कबूल केलं पाहिजे एक सेफॉलॉजिस्ट म्हणून की पुणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड इथल्या निकालांनी आम्हाला बुचकळ्यात टाकलं. विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये अजितदारांच्या गडाला एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर हादरा बसेल असा अंदाज नव्हता, परंतु तिथले स्थलांतरित असतील किंवा स्थानिक मतदार असतील यांनी फार वेगळ्या प्रमाणात मतदान केलं आणि त्यामुळे अपेक्षेपेक्षा भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा या ठिकाणी जास्त मिळताना दिसत आहेत. तीच गोष्ट पुण्याची. परंतु जिल्हा परिषद आणि इतर महानगरपालिका यात आमचे अंदाज इतर सर्व पक्षांचे हे अत्यंत तंतोतंत बरोबर आले. याकरता अनेक मान्यवरांनी तसंच अनेक आमच्या प्रेक्षकांनी आमचं अभिनंदन केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये अंदाज व्यक्त करणं ही एक शास्त्रोक्त प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी राहू शकतात, किंबहुना जिथे मार्जिन ऑफ विक्ट्री, विजयाचं मताधिक्य हे अत्यल्प असतं, 150-200 मतांचं असतं, अशा ठिकाणी त्या क्षणाला झालेलं भावनिक मतदान हे देखील अंदाज चुकवू शकतं. इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी अशा नावाचा एक प्रकार असतो. विजयी झालेल्या उमेदवाराला आपल्या उद्या हे लक्षात येईल, उद्या याचं संपूर्ण विश्लेषण मी सादर करीन. विजयी झालेल्या उमेदवाराला 20 ते 21% सुद्धा कमी मतं मिळाली. असे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000 पैकी जवळपास 300 ते 350 मतदार उमेदवार असे आहेत की ज्यांना जेमतेम मतं मिळाली ती 16 ते 20% एकूण झालेल्या मतदारांपैकी आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये निवडणुकांचा अंदाज पंचरंगी लढतीत व्यक्त करणं ही किती कठीण आणि जोखमीची बाब असते. परंतु चुकातूनच माणूस शिकत असतो. जिल्हा परिषदांचे आमचे जवळपास 90% अंदाज खरे ठरले. मराठी न्यूज चॅनलच्या इतिहासात काय किंवा एकूणच न्यूज चॅनलच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला होता. पश्चिम महाराष्ट्रातले अंदाज अचूक ठरले, विदर्भातले अंदाज अचूक ठरले, परंतु
उत्तर महाराष्ट्रातल्या अंदाजांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-3 जिल्ह्यांनी मात्र पूर्णपणे चकवा दिला. तिथले अंदाज आणि मराठवाड्यातल्या एका जिल्ह्याचा अंदाज मात्र आमचा साफ चुकला. तिथे अपेक्षेपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना कमी जागा मिळाल्या. त्या जागा कमी का मिळाल्या याचंही विश्लेषण या पुढच्या 2 तासामध्ये मी करणार आहे. परंतु सेफॉलॉजीच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं अंदाज व्यक्त करण्याचं शिवधनुष्य मी आणि माझ्या टीमनी उचललं होतं याची नोंद मात्र नक्की होईल. त्याकरता आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आणि अनेक गावांमधले पत्रकार असतील, राजकीय नेते असतील, यांनी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी शतशः ऋणी आहे. या पुढच्या काळामध्ये हे सायन्स अधिकाधिक प्रगत करण्याचा आणि नवनवीन शास्त्रीय मॉडेल शोधून काढण्याचा झी 24 तासचा आणि वैयक्तिक सेफॉलॉजिस्ट म्हणून माझा प्रयत्न कायम राहील. आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत माझे सहकारी दीपक भातुसे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण, प्रकाश बाळ ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश बाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे. मधू चव्हाण, आज का दिन तुम्हारे नाम याचीच आपण इतके दिवस वाट पाहत होतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला सहकार सम्राटांना धक्का द्यायचा होता, तो आपण दिलात. लातूरमध्ये विलासरावांची देशमुखांची घडी आपण एक प्रकारे जमीनदोस्त केलीत. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये आयात उमेदवारांच्या सहकार्य का होईना पण तुम्ही सत्ता काबीज करून दाखवलीत. आणि मुंबईमध्ये मोठा भाऊ आम्हीच असं म्हणताना शिवसेनेच्या नाकात तुम्ही दम आणलात. भारतीय जनता पक्ष कधी विद्वेषाचं किंवा आता आम्ही ज्याला म्हणतो आपण आता अहंकार मुळीच चढलेला नाही आहे. मुळामध्ये मी एक वाक्य फक्त बोलू इच्छितो आपण वेळ दिलात म्हणून की या देशामध्ये निश्चित एक विचारसरणी घेऊन आम्ही जनसंघाच्या काळापासून काम करतोय. असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यासाठी उभे राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्य वेचलेले आहेत आणि म्हणून एक विचारधारा घेऊन आम्ही भारतीय राजकारणात आलेलो आहोत. परिस्थितीनुरूप आमच्यामध्ये काही बदल झाले, थोड्याशा वाईट गोष्टी आल्या. जसं 1975 साली आणीबाणी आल्यानंतर 1977 साली जनता पार्टी झाली, आम्ही त्याच्यामध्ये विलीन झालो. पुन्हा जनता पार्टीमधून दुहेरी सदस्यत्वातून आम्ही बाहेर पडल्यानंतर आमच्याबरोबर सुद्धा अटलजींच्या, लालजींच्या किंवा अन्य आमच्या महान त्यांच्याबरोबर तुरुंगात एकत्र राहिल्यामुळे आमच्याबद्दलचे गैरसमज दूर झाल्यामुळे सिकंदर बख्तसारखी माणसं असतील, जॉर्ज फर्नांडिससारखी माणसं असतील आमच्या जवळ आली हळूहळू. त्याच्याबरोबर आमच्याबरोबर काही थोडे एलिमेंटही आले. काँग्रेस हे ज्याला म्हणतो ना स्वतःभोवती पक्ष फिरवणे एलिमेंट आले नाहीत. विजय मिळवण्याकरता तुम्ही त्याला आमंत्रित केलात आणि पावन करून घेईल असे शब्द वापरलेत. कमल पुष्पातून तुम्ही जल शिंपडून त्यांना पावन नाही 77ला नाही झालं ते. त्याच्यानंतर सुद्धा परवा अटलजींचं जेव्हा सरकार आलं 1996 साली त्यावेळेला आपल्याला मी आठवत असेल की एक मताने सरकार पडलं. मी त्यावेळेला मला माहिती असलेली पक्षात चर्चा चाललेली एक गोष्ट सांगतो, मी गुपित फोडत नाही आहे. अनेक उद्योगपती त्यावेळेला त्या ठिकाणी माननीय अटलजींकडे गेले होते, पक्षाच्या धोरणांकडे आले होते. एक मत पाहिजे ना तुम्हाला, आम्ही करोडो रुपये खर्च करून आणतो. अटलजी म्हणाले मी राजीनामा देईन. माँ के पेट से सर के ऊपर सत्ता का ताज लेके मैं पैदा नहीं हुआ हूँ. आणि मग ते एक वाक्य ऐतिहासिक बोलले, आ चला मैं अटल. आणि आताच्या निवडणुकीत आम्हाला जे यश मिळालेलं आहे त्याचा शिल्पकार कोण? त्याचे शिल्पकार विकासाची दिशा त्या ठिकाणी देणारे माननीय पंतप्रधान आहेत. आणि त्याचबरोबर अतिशय प्रामाणिकपणे महाराष्ट्रामध्ये निश्चित अजेंडा. मी आपल्याला एक वाक्य सांगतो आणि मग त्या ठिकाणी आपला अधिक वेळ घेत नाही, 2 तास चर्चा करायचं आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपणच माननीय मुख्यमंत्र्यांची एक मुलाखत घेतली होती. त्यावेळेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे आठवणीप्रमाणे आपण विचारला होता. निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदानाच्या धाडस करणारे मुख्यमंत्री ते एकमेव होते. त्यावेळेला मी कर्ज माफ करणार नाही, कारण एकदा काँग्रेसने कर्ज माफ केल्यानंतर पुन्हा ते कर्जबाजारीच झाले. तो कर्जमुक्त कसा होईल ह्याला धाडस लागतं. निश्चित जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, ग्रामीण भागाशी संबंधित निवडणुका होत्या आणि म्हणून ह्याचे शिल्पकार या ठिकाणी मी चर्चेत पुढे अनेक मुद्दे घेणार आहे. पण आत्ता लोकांना ज्याची उत्तर पाहिजे ते म्हणजे तुम्ही 82वर, शिवसेना 84वर, 114 जागांवर पोचणं दोघांनाही अशक्य आहे. तुम्ही कितीही जोडतोड करायचा प्रयत्न केलात, अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर तुम्ही अनुपस्थित राहायला भाग पाडलत आणि मनसेची साथ तुम्हाला मिळाली आणि इतर आणि बंडखोर तुमच्याबरोबर आले तरच ते शक्य आहे. अशा प्रकारच्या काहीशा अघोरी उपायांचा आपण विचार करणार का थेटपणे शिवसेनेकडे जाणार आणि मंत्रीचा हात मागणार? आमची कोर कमिटी बसेल आणि ती कोर कमिटी परिस्थितीचा सगळा आढावा घेईल. ही जी कोर कमिटी आमच्या माननीय अध्यक्ष आहेत प्रांताचे, माननीय मुख्यमंत्री आहेत, आणखीन आमचे 5-7 प्रमुख लोक आहेत,
मुंबईच्या संबंधी विषय म्हणून आशिष शेलारजी त्या ठिकाणी बसतील आणि कोर कमिटी निर्णय घेईल. असं कुठलाही सत्तेसाठी अघोरी आम्ही साधणार नाही अथवा मनसेशी संपर्क साधायचा प्रश्नच उद्भवत नाही असं विधान करून टाका. नाही, असं मी विधान करणार नाही. राजनीतीमध्ये कुठलंही विधान कधी करू नये. कारण एक सकाळी मी तुम्हाला सांगतो, आमच्या ज्या वेळेला 50 जागा आल्या आणि 93 शिवसेना आघाडी होते, त्यावेळेला मी अति नम्रपणे नाव घेतोय की राऊत म्हणाले होते आम्ही शाहिस्तेखानाची बोटं छाटली. त्यावेळेला एका वाहिनीवर मी बोललो होतो की नियती बघत असते, संध्याकाळपर्यंत बघू. त्यामुळे असं आव्हानात्मक भाषा किंवा मी अति हे करणार, हां काँग्रेस बरोबर किंवा यांच्यावर तर जाणारच नाही, हे वाक्य मी आपलं आत्ताच सांगतो तुम्हाला, त्यांना अनुपस्थित राहायला सांगून. पण राजनीतीमध्ये मुंबईच्या जनतेचं हित लक्षात घेऊन पक्षहितापेक्षा मुंबईच्या विकासाला जास्त महत्त्व देऊन कोर कमिटी आमचा निर्णय घेईल. म्हणजे वेळ प्रसंग पडला तर तुम्ही उपमहापौर पद आणि स्टँडिंगवर समाधान मानाल, परंतु महापौर पदाचा आग्रह धरत शिवसेनेबरोबर होऊ घातलेली आता युती तुम्ही तोडायचा पुन्हा घाट घालणार नाही. म्हणजेच 3 पायांच्या अडथळ्याची शर्यत, मधु चव्हाण तुमच्या आवडत्या 3 पायांच्या अडथळ्यांची शर्यत पुन्हा सुरू होणार नाही. 3 पायांची शर्यत सुरू होणार नाही का? आम्ही आमच्या दोघांच्या 2 पायांवर आमच्या एवढं यश मिळवलेलं आहे. ती 3 पायांची शर्यत जर आम्ही खेळलो असतो ना तर 82 पर्यंत गेलोच नसतो आम्ही 60 जागा घेऊन. आपल्यासोबत रत्नाकर महाजन देखील आहेत आणि माझे सहकारी शैलेंद्र परांजपे DNAचे प्रमुख राजकीय प्रमुख आपल्या बरोबर आहेत. प्रकाश बाळ, भारतीय जनता पक्ष हा मागील निवडणुकीत महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदांमध्ये 4थ्या क्रमांकावर होता. यावेळेला तो 1ल्या क्रमांकावर आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या नगरपालिकाच्या निकालावरून सुद्धा हेच दिसलं. भारतीय जनता पक्ष 1ल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला. विधानसभेत देखील भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा, लोकसभेत देखील भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातून सर्वात मोठा. एक प्रकारे विजयाची घोडदौड किंवा जी लाईन आहे ती भारतीय जनता पक्ष अधिक मोठी आणि काय म्हणतात पार्लमेंट टू पंचायत अशी जाताना दिसते आहे. आपण काय विश्लेषण कराल, हे यश महाराष्ट्रातलं नेमका कोणाचं? नाही, सुरुवातीलाच सांगायचं तर भाजपचं हे आज लागलेल्या निवडणूक निकालात भाजपचं यश हे निर्विवाद आहे. मुंबईतलं तर मुंबईत भाजपने 2.5 पटीने आपल्या संख्याबळ वाढवलेलं आहे. शिवसेनेला केवळ 10 जागा जास्ती मिळवता आलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला खरा विजय म्हणजे भाजपला जागा 2 कमी पडल्या असल्या तरी खरा विजय भाजपचाच झालेला आहे. याबद्दल काही कोणाच्या मनात शंका असता कामा नये. राज्यातही भाजप विविध जिल्ह्यात पुढे सरकलेली आहे. पण या सगळ्याकडे एक व्यापक ह्याच्यावर बघताना मला असं वाटतं की थोडं आपण आत्ताच्या निकालाकडनं थोडं 1-2 पावलं बाजूला होऊन एक व्यापक ह्यांनी बघायला पाहिजे की 2014 सालापासून लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्तापर्यंत 2.5 वर्षात जिथे जिथे प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत तिथे तिथे भाजपला फारसं पुढे सरकता आलेलं नाही. म्हणजे तुम्ही बिहार घ्या, दिल्ली घ्या, पश्चिम बंगाल घ्या, सगळीकडे तुम्हाला भाजप मागे सरकताना दिसतो. आता पंजाबचं उदाहरण दिलं जाईल की पंजाबात भाजप काँग्रेस पुढे जाते, तर तसं नाही. पंजाबात खरी फाईट ही काँग्रेस आणि अकाली दलात आहे. भाजप हा तिथला लिंबू पक्ष आहे. प्रश्न असा आहे की जिथे काँग्रेस आणि भाजप सरळ फाईट होते तिथे भाजप सटकन पुढे जातो. ह्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो की गेल्या 2.5 वर्षापूर्वी म्हणजे निवडणुकी आधी 2014च्या निवडणुकी लोकसभा निवडणुकी आधी जो काही प्रचाराचा माहोल होता त्या प्रचाराचा माहोलाचा अजून एक आफ्टर इफेक्ट राहिलेला आहे आणि अजूनही सर्वसामान्य मतदारांच्या मनात काँग्रेसबद्दल प्रचंड नाराजी आहे. आणि ही नाराजी दूर करण्यासाठी जे काही पावलं उचलायला पाहिजेत ती दुर्दैवाने काँग्रेसनी उचललेली नाहीत किंवा त्यासंबंधी काही आत्मचिंतन केलेलं नाही किंवा त्या दृष्टीने पक्षाची पुनर्बांधणीही केलेली नाही. काँग्रेस आला दिवस पुढे अशा पद्धतीने चाललेली आहे. त्यामुळे म्हणून महाराष्ट्राचा जर तुम्ही आज विचार केला तर महाराष्ट्रात प्रबळ राजकीय पक्ष नाही, प्रादेशिक पक्ष नाही आहे. आणि त्यामुळे ही जी चौरंगी फाईट होते त्याच्यात शिवसेनेला आपल्याबरोबर जे पूर्वीचे युतीतले मित्र होते त्यांना बरोबर घेता राष्ट्रवादीला संपवायचं किंवा राष्ट्रवादीला मार्जिनलाइज करायचं आणि हळूहळू शिवसेनेलाही मार्जिनलाइज करत शेवटी काँग्रेस आणि भाजपही सरळ फाईट घडवून आणायची. ह्या अंगाने जे गेले 2.5 वर्ष पावलं पडत आहेत त्याच्यात एक टप्पा गाठला गेला असं मला वाटतं की शिवसेनेला आता खरी कसोटी शिवसेनेपुढे आहे. म्हणजे भाजप विजय झाला, भाजपचा हा विजय निर्विवाद आहे, मुंबईतला आहे आणि बाहेरच्या राज्यातल्या अनेक जिल्हा परिषदात आणि महापालिकात भाजपने चांगलं यश मिळवलेलं आहे. पण खरी कसोटी शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षापुढे आहे किंवा राष्ट्रवादी पुढे आहे की ह्यांना इथे प्रबळ बाकीच्या राज्यांसारखा प्रादेशिक पक्ष उभा करता
का आला नाही? आणि शिवसेनेच्या दृष्टीने जर तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं की आत्ताच आपण मधू चव्हाणांशी चर्चा करत होता की महापौर कसा निवडून, कोण कसा निवडून आणेल. मला असं वाटतं की शिवसेनेला आता काही पर्यायच नाही. म्हणजे शिवसेनेचे दोर त्या तानाजी मालुसरेसारखे कापले गेलेले आहेत. आता शिवसेनेला बाहेर पाठीमागे वळायला मार्गच नाही. शिवसेनेला एकतर फाईट करावं लागेल आणि फाईट करण्यासाठी आज तुम्ही उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघितली तर त्यांनी जवळजवळ संपूर्ण गुळमुळीत उत्तरं दिली, कारण त्यांना अजून काय करायचं ह्याचा काही अंदाज बरोबर. आलेला आपण दोन नाहीये. आणि महत्वाचे माझं मुद्दे असं प्रकाश स्वतःचं बाळ व्यक्तिगत दोन महत्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध, याच्यावर मी विशेष चर्चा नंतर काही 1-2 ब्रेक नंतर नक्की या कार्यक्रमात घडवणार आहे. परंतु विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या या विजयाकडे कसं बघतात? आपल्यासमोर रत्नाकर महाजन आहेत. रत्नाकर महाजन, भाजपची शर्शी झाली, थेट पहिल्या क्रमांकावर. हे यश नेमकं कुणाचं? प्रादेशिक पक्षांना भारतीय जनता पक्षाला संपवायचं आहे अशी हाकाटी उठलेली होती, ते काही संपताना दिसत नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसतोय, परंतु शिवसेना मात्र वाढताना दिसते आहे. या सगळ्याकडे आपण कसं बघताय? याही निवडणुकीत लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या चारही ठिकाणी भाजप क्रमांक 1 वर. अटल बिहारींच्या काळातला भारतीय जनता पक्षाचा प्रादेशिक पक्षांविषयीचा दृष्टिकोन आणि गेल्या 2-2.5 वर्षापासूनचा भारतीय जनता पक्षाचा प्रादेशिक पक्षांवरचा दृष्टिकोन यामध्ये गुणात्मक फरक आहे. अटल बिहारींच्या वेळेला असा दावा केला जायचा की शेवटी प्रादेशिक पक्षांच्या सुद्धा काही ॲम्बिशन्स असतात आणि त्या राष्ट्रीय ॲम्बिशन्सच्या विरोधात असतीलच असं नाही. त्यामुळे या दोन्ही अस्मितांचं एकत्रीकरण करून आणि प्रादेशिक पक्षांना विश्वासात घेऊन आम्ही राजकारण करणार असं अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे. या सध्याच्या नेतृत्वाला मात्र खरं तर असं आहे की प्रादेशिक पक्षांना सुरुवातीला इग्नोर करायचं, नंतर न्यूट्रलाइज करायचं आणि नंतर एकदम संपवायचं, अशाच प्रकारची ही सध्याच्या नेतृत्वाची स्ट्रॅटेजी आहे. हे अनेक उदाहरणांनी दाखवून देता येईल, मी त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रादेशिक पक्षासमोर दुहेरी आव्हान असेल. एक तर भारतीय जनता पक्ष हा सत्तेवर असलेला देशभर पसरलेला पक्ष, सर्व राज्यात काही त्यांची सरकारं नाहीत, पण देशभर सगळीकडं थोडं आहे. कुठं कोएलिशन आहे, कुठं स्वतःची एकट्याची सत्ता आहे. अशा प्रकारचा देशभर सर्वत्र असलेला पक्ष आणि आपलं आयडिओलॉजिकल मिलन काय कुठं होतंय का? म्हणजे ते हिंदुत्व वगैरे सोडून द्या, हिंदुत्व ही काय आयडिओलॉजी नाही. त्याच्या पलीकडं जाऊन राज्याचा विकास, देशाचा विकास, एकूण देशाची जगामधली प्रतिमा वगैरे अशी जी काही ब्रॉडर आयडिओलॉजिकल प्लॅन्स आहेत त्याच्याशी एकरूप होणं हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मोठा मासा छोट्या माशाला गिळणार नाही अशा पद्धतीनं छोट्या माशानं आपला जीव राखून ठेवणं, अशा प्रकारची दुहेरी आव्हानं इथून पुढं प्रादेशिक पक्षांच्या समोर असतील. तीच महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांच्या समोरसुद्धा असतील. हा जो विजय आहे तो म्हणजे विजय आहे हे तर निशंक आहे आणि निशंक मनानं ते मान्य केलं पाहिजे. विजयाबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे. पण प्रश्न तिथं संपत नाही. हा विजय कसा मिळाला? उदाहरणार्थ मुंबईमध्ये एका बाजूला 11 लाख मतदारांची नावं मतदार याद्यांमधूनच गायब आहेत आणि दुसऱ्या बाजूला गेल्या वेळेपेक्षा 10% मतदान वाढणं, ह्याच्यातला विरोधाभास, ह्याच्यातला आंतरविरोध काही आपल्या लक्षात येतोय का? दुसरं असं की अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधले गोंधळ वगैरे, पण आता ती चर्चेची वेळ गेलेली आहे. आता खरं असं आहे की भारतीय जनता पक्ष जिथं अस्तित्वात नव्हता, जिथं त्याला पाय ठेवायला जागा नव्हती, तिथं सुद्धा त्याचा चरण प्रवेश झालेला आहे. जसं चंचू प्रवेश तसा चरण प्रवेश तो झालेला आहे आणि अनेक ठिकाणी सहकारी पक्षांना बरोबर घेऊन मेजॉरिटी मिळवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे सत्य आहे. इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आता उदाहरणार्थ प्रचारामध्ये, आता तिकडे उत्तर प्रदेशात निवडणुका चालू आहेत, तर तिकडे विरोधकांचं वर्णन कसं केलं? कसाब. आता हे काय वर्णन करायची पद्धत आहे का? ही काय राजकीय नेतृत्वाची भाषा आहे का? पण मी राजकीय नेतृत्वाबद्दल बोलतोय.
त्यामुळं ते त्याच्यावरही काही फार लक्ष रत्नाकर द्यायचं मात्र आपण कारण नाही. उत्तर म्हणून प्रदेशच्या इथून पुढच्या रत्नाकर मात्र काळामध्ये तुम्हाला भारतीय थांबवतो अशा जनता करता पक्ष- उत्तर प्रदेशच्या किंवा इतरच होणाऱ्या निवडणुकांच्या निकालांवर काय परिणाम होईल याच्याकरता एका विशेष भागामध्ये आजच मी चर्चा करणार आहे, तेव्हा आपलं मत अधिक सविस्तारानं, कारण याच्यावर अनेक इनपुट्स माझ्याकडे आहेत, अनेक महत्त्वाचे मुद्दे संदर्भासाठी आपल्याकडे आहेत, त्याचा उपयोग करून अधिक सखोल आणि सविस्तर चर्चा आपल्याला निश्चित करता येणार आहे. अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या बरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक गड आज नेस्तनाबूत झाले, ते भारतीय जनता पक्षाच्या सातत्यानं या यशाची जी चढती कमान आहे त्याच्याकडे कसं बघतायत? विशेषतः असा एक पक्ष की जो एका अर्थानं जरी राष्ट्रीय असला तरी त्याचं अस्तित्व आणि प्रभाव हा प्रादेशिक आहे. एकीकडे शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष हा फुलताना दिसतोय, तर राष्ट्रवादीसारखा प्रादेशिक आत्ता अस्तित्व असला परंतु राष्ट्रीय त्यांचा नेता असला पक्ष मात्र आम्हाला छोटा छोटा होताना दिसतोय. आपल्या पक्षाचं भाजपच्या यशाबद्दलचं चिंतन काय आहे? निरगुडकरजी, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये झालेला आमचा पराभव हा ज्या पद्धतीने आम्हाला अनपेक्षित होता, तशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा देखील त्यांना अपेक्षित होता, अनपेक्षित असा झालेला आहे. दोघांच्या अनेक वेळेला आम्ही खाजगी बैठकांमध्ये ज्यावेळेला आम्ही भेटायचो त्यावेळेला इतक्या जागा मिळतील अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते आमच्याशी चर्चा करत नव्हते आणि इतक्या कमी जागेवरती आम्ही थांबू असं आम्हाला देखील वाटलं नव्हतं. परंतु जे घडलं ते घडलं. आज एक गोष्ट लक्षात घ्या की पिंपरी चिंचवडमध्ये विकासाचा मुद्दा थोडा बाजूला राहिला आहे की काय असं मला वाटतं. कारण पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये झालेला विकास हा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये इतका विकास झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत, अनेक जण ते कबूल देखील करतात. परंतु त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केंद्रामध्ये मिळालेली सत्ता, राज्यामध्ये मिळालेली सत्ता आणि विशेषतः पुणे आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळवत असताना जे काही उद्योग त्यांनी त्या ठिकाणी केले त्याचं फळ त्यांना मिळालं. अर्थात ते फळ मिळालं, आमच्याच पक्षातील काही दिग्गज मंडळी त्यांच्याकडे गेली, त्यांना काय आमिष दाखवली किंवा काय गोष्टी घडल्यात त्याचीही चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही, कारण आता निकाल लागलेला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये देखील पुणे महानगरपालिकेत गेल्या 10 वर्ष आम्ही महानगरपालिकेत सत्तेवरती काम करतो आहे. परंतु दुर्दैवाने पिंपरी चिंचवडला जशी आम्हाला एक हाती सत्ता मिळाली त्यामुळे पिंपरी चिंचवडचा आम्ही मनासारखा विकास करू शकलो. दुर्दैवाने पुणे महानगरपालिकेत मात्र आम्हाला एक हाती सत्ता मिळाली नाही. काही काळ आम्हाला पुणे पॅटर्न करावा लागला, त्यानंतर आम्हाला काँग्रेससोबत जावं लागलं. परंतु महानगरपालिकेत एक हाती सत्ता नसल्यामुळे, सभागृहामध्ये बहुमत नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागत होतं आणि प्रत्येक मित्रपक्ष असेल किंवा पुणे पॅटर्नमधले पक्ष असतील, जरी एकत्र आम्ही काम करत होतो तरी प्रत्येक पक्षाचा हा राजकीय अजेंडा असतो. अंकुश काकडे, तुम्हाला मी थांबवतोय अशा करता तुम्ही तुमच्या पराभवाची कारणं आणि मीमांसा करताय ती आपण एका ब्रेक नंतर करणार आहोत. आता भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं सर्वात प्रमुख कारण आणि त्याचं श्रेय आपण कोणाला द्याल, थोडक्यात सांगा. नाही, निश्चितच महाराष्ट्रामध्ये त्यांना जे यश आलेलं आहे ते निश्चितच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला झंझावती प्रचार. कारण तुम्ही पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये मोदी फॅक्टर तसा कुठे नव्हता, मोदींना त्यांनी आणलं देखील नाही. रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष, त्यांनाही कुठं घेतलं नाही. नितीन गडकरी असतील किंवा प्रकाश जावडेकर असतील, केंद्रीय नेतृत्वाला कुठेही या ठिकाणी त्यांनी वाव दिला नाही. एकट्या देवेंद्र फडणवीसांनी हा गड लढवला आणि त्याचं श्रेय हे निश्चितच देवेंद्र फडणवीस यांना द्यावंच लागेल. शैलेंद्र परांजपे, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटीशी प्रतिक्रिया आपली भाजपच्या या पार्लमेंट टू पंचायत यशाबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा हँड्स डाऊन. त्याचं कारण असं की मी दुपारपर्यंत म्हणत होतो माझा विश्वास बसत नाही आपल्या एक्झिट पोलवर, परंतु तो खरा ठरला आणि मी चुकीचा ठरलोय. मात्र जनतेच्याकडनं खूप शिकण्याची वेळ आहे आणि लोकशाही बळकट होती याचाही आनंद आहे. त्यामुळे प्रतिक्रिया एवढीच की फडणवीसांचं यश निश्चित आहे आणि आम्ही देखील आमच्या विश्लेषणात थोडासा बदल घडवू आणि अधिक शिकण्याचा प्रयत्न करू, हे पहिल्यांदा सांगतो. पुढचं नंतर बोलीन.
अगदी बरोबर आहे. मी या कार्यक्रमाची सुरुवात करताना जे प्रेक्षक काही वेळाने त्यांनी हा कार्यक्रम जर टेलिव्हिजन संच ऑन केला असेल तर पहिल्यांदाच सांगितलं की आमचे बाकीचे भारतीय जनता पक्ष 82 जागा मिळवेल, 78 ते 82 हा आमचा अंदाज बरोबर ठरला. परंतु मुंबईमध्ये त्यांना आमच्या अपेक्षेपेक्षा शिवसेनेला जवळपास 8 ते 10 जागा कमी आल्या. हा आत्ताचा फरक मान्य केला पाहिजे. परंतु सर्वात आमचे अंदाज महाराष्ट्राच्या इतर भागात जरी तंतोतंत बरोबर आलेले असले तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 भागातले आमचे अंदाज चुकले. याचं कारण राष्ट्रवादींचा परफॉर्मन्स इतक्या इतका कमी होईल याचा सुतराम अंदाज सेफॉलॉजीच्या कुठल्याही टूल्समध्ये कुठल्याही याच्यामध्ये पकडता आलेला नव्हता. तो नेमका का आला हा आमच्या सेफॉलॉजिस्टसाठी सुद्धा की पिंपरी चिंचवडमध्ये मागे जाईल असं पुढे येत नव्हतं किंवा भारतीय जनता पक्ष इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये पुढे जाईल असं येत नव्हतं. त्याचंही विश्लेषण करूया. परंतु यानंतर ब्रेकवरून आल्यानंतर चर्चा करूया ती काँग्रेस आणि NCPच्या पानिपताची. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास. आपण पाहताय रणसंग्राम. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. पहिल्या भागाने भाजपच्या सरशीचा आपण विचार केला, त्याची कारणं, त्याचं श्रेय, यातले काही मुद्दे चर्चेला घेतले. अर्थात त्यातले काही मुद्दे राहिले जे आपण शेवटच्या भागामध्ये चर्चेला घेऊ. आत्ता जो मुद्दा मला चर्चेला घ्यायचा आहे तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं जे पानिपत झालं ते कशामुळे. 2012च्या महानगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक 1 वर होती तर काँग्रेस क्रमांक 2 वर होती. आज त्यांचे अनेक बुरुज ढासळले. मग लातूरमधला विलासराव देशमुखांची बांधलेला लातूर जिल्हा असेल, त्या लातूर जिल्हा परिषदेवर सुद्धा आज भारतीय जनता पक्षाचा संभाजी निलंगेकरांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, मग ती सांगली जिल्हा परिषद असेल, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, या ठिकाणी राष्ट्रवादीचं वर्चस्व मोडीत काढण्यात भाजपला यश आलं. आपल्या या पराजयाचं विश्लेषण आपण काय कराल अंकुश काकडे? नाही, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये आम्ही स्वबळावरती त्या ठिकाणी सत्ता स्थापन करतोय. सातारा जिल्हा परिषदेमध्ये देखील आम्ही स्वबळावरती त्या ठिकाणी सत्ता स्थापन करतोय. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन त्या ठिकाणी देखील आम्ही सत्ता स्थापन करू अशी परिस्थिती आहे. थोड्याफार जागांचा प्रश्न निर्माण होतोय, पण त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये केलेलं काम, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची केलेली कामं, यामुळे आम्हाला त्या ठिकाणी इतर सहकारीसुद्धा मदत करतील अशी अपेक्षा आहे. आपण म्हणता, पण त्याप्रमाणे दोन्ही काँग्रेस एकत्र होऊन आता अहमदनगरमध्ये आम्ही एकत्र आलो, त्या ठिकाणी आम्ही सत्ता स्थापन करतो आहे. हिंगोलीला आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः जिल्हा परिषदेमध्ये ज्या ठिकाणी काल निवडणुका झाल्या आहेत त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आजही आहे. आज या निकालामध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळेल. ठाण्यामध्ये एक संदर्भ आपल्याकडून अंकुश काकडे सुटला, फक्त त्याची आपल्याला आठवण करून देतो आणि आपले त्याच्याचे विचार महाराष्ट्राला जरूर ऐकायला आवडतील. ते म्हणजे ठाण्यामध्ये आपला परफॉर्मन्स आहे त्याच्यापेक्षा काहीसा सुधारलेला दिसतो. ठाण्यामध्ये तगडं आव्हान असताना देखील आणि पक्षाच्या विरोधात संपूर्ण वातावरण असताना आपला परफॉर्मन्स तिकडे वाढलेला, किंचितसा वाढलेला दिसतोय. याचं कारण आपण एक विरोधी पक्ष, सक्षम विरोधी पक्ष म्हणून आता आपण तिकडे बसणार आहात. त्याचवेळी पक्षाच्या अनेक नगरसेवकांना सूरज परमार आत्महत्या प्रकरणी जेलमध्ये सुद्धा जावं लागलेलं होतं, याची आपल्याला कल्पना आहे. या सगळ्याकडे आपण कसं बघता? नाही, निरगुडकरजी प्रामाणिकपणे सांगतो की मी या सर्व निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्येच लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्यामुळे ठाणे महानगरपालिका असेल, ठाणे जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी आमची जरूर त्या ठिकाणी काँग्रेसबरोबर आघाडी झाली. परंतु त्याच्या डिटेल्स ज्यामध्ये मी काही फार खोलामध्ये गेलेलो नाही, त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये मी आज तरी या क्षणाला काही फारसं भाष्य करू शकेल असं मला वाटत नाही. उद्या वर्तमानपत्रामध्ये किंवा त्या ठिकाणचे गणेश नाईक असतील, जितेंद्र आव्हाड असतील, वसंतराव डावखरे असतील,
यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडनं माहिती घेऊन मग मी भाष्य केलं तर ते योग्य ठरेल असं मला वाटतं. बरोबर आहे. त्या तिघांची तोंड 3 दिशेला होती असं बोललं जात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुभेदार आहेत असं बोललं जात होतं. सूरज परमार यांच्या चिरंजीवांना शेवटी तुमच्या विरोधात प्रचारासाठी उतरवण्यात आलं होतं. हे सगळं जरी असलं तरी ठाण्यामध्ये तुमचं आव्हान मात्र सक्षमपणे जिवंत झालेलं दिसतंय. किंवा एक विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावायची संधी आज जनतेनं आपल्याला दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या या एकूणच पडझडीकडे दीपक भातुसे. नाही, प्रामुख्याने आपण काँग्रेसचा जर पहिला विचार केला तर काँग्रेसमध्ये गटातटाचं जे राजकारण आहे त्याचा मोठा फटका या निवडणुकीत बसलेला पाहायला मिळाला. लोकसभेचा पराभव, त्याच्यानंतर झालेला विधानसभेचा पराभव, हे 2 पराभव आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिकेमध्ये झालेलं पानिपत, या 3 पराभवानंतरही सलग काँग्रेसमधली ही गटबाजी दूर होताना दिसत नाही आहे. आणि त्यामुळे नेते, राज्यातले जे नेते आहेत प्रामुख्याने 5 जे प्रमुख नेते आपण जर पकडले तर ते 5 प्रमुख नेत्यांमध्ये सुद्धा समन्वय नाही आहे. बैठकीला एकत्र बसतात परंतु कोणी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं हा इगोचा प्रश्न या नेत्यांमध्ये असतो. त्यामुळे सगळे नेते असे एकट्याने काम करताना दिसत नाही. दुसरे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, ज्यांना खरं तर राज्यभर त्यांनी प्रचार दौरे करायला पाहिजे होते, ते आपल्या नगर या जिल्ह्यात अडकून पडले, त्यांच्या नातेवाईकाच्या प्रचारात अडकून पडले. आपण लातूरचं जर बघितलं, लातूर हा काँग्रेसचा गड होता. विलासरावांनी या ठिकाणी काँग्रेसचे पूर्ण पाळंमुळं घट्ट केली होती, परंतु त्यांच्या चिरंजीवांना पुढे त्याच्यात विस्तार करता नाही आला, किंवा ते त्या ठिकाणी लक्षच देत नाही अशी लोकांची तक्रार आहे, भेटत नाहीत. हे सगळे जे काँग्रेसमधले गटतट आणि ती सरंजामशाही होती, चव्हाण यांचा आपल्याला त्यांना स्वतःचा कराड हा मतदारसंघ सांभाळता. नगरपालिका निवडणुकीत सुद्धा तिथे भाजपचा नांदेड काँग्रेसने मला वाटतं सांभाळली, परंतु भोकरदनमध्ये जिथून अशोक चव्हाण येतात तिथे मात्र भारतीय जनता पक्ष विजयी होताना. अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये पूर्ण लक्ष दिलं होतं, परंतु त्यामुळे ती नांदेड राखता आली त्यांना. परंतु पूर्ण राज्यावर बघितलं तर त्यांचंही जास्त लक्ष, जसं घारीचं लक्ष आपल्या पिल्लांकडे असतं त्याचप्रमाणे ते नांदेडमध्ये अडकून पडले होते मोठ्या प्रमाणावर. इतर ठिकाणी त्यांनी विशेष लक्ष दिलं नाही. मुंबईत त्यांनी जवळजवळ आंदन दिली होती. संजय निरुपम आणि गुरुदास कामत त्यांच्या गटबाजीला त्यांनी कदाचित रामराम ठोकला असेल, बाबा इथे काही होणार नाही. आणि त्यामुळे नारायण राणे, तुला माहितीये, तू माझ्याबरोबर त्या मुलाखतीला होता जेव्हा नारायण राणे यांनी स्पष्टपणे या मुलाखतीत सहभाग व्हायला नकार दिला होता आणि अहमद पटेल यांचा फोन आला म्हणून मी आता प्रचारात उतरतोय, परंतु तोपर्यंत पाणी सरसे गुजर गया था. रत्नाकर महाजन, काँग्रेसचा सातत्यानं पराभव होतोय, त्यांचा मतदार त्यांच्यापासून दुरावतोय, नेतृत्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुफळी आहे, एक सुसूत्रता, धोरण दिसत नाही. नोटबंदी असेल किंवा शेतकऱ्यांची अवस्था असेल, या सगळ्याचा असंतोष होता, परंतु त्या रोषाचा धनी व्हायची जी एक पात्रता लागते ती पात्रता विरोधी पक्ष म्हणून ना राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवली ना आपण, विशेषतः आपल्या पक्षावर ती जबाबदारी जास्त होती. आपल्या पराभवाचं विश्लेषण आपण काय कराल रत्नाकर महाजन? कॉमेंट्स आर फ्री आणि फॅक्ट्स आर सेक्रेड, करेक्ट, असं एक जुनं इंग्रजी वचन आहे. या वचनाची आठवण ठेवून बोलायचं झालं तर मोकळेपणानं आपण शेरेबाजी करू शकतो, पण त्या शेरेबाजीच्या अनुसार वस्तुस्थिती असेलच असं नाही. उदाहरणार्थ, अशोक चव्हाण हे केवळ नांदेड जिल्ह्यात अडकून पडले हे खरं नाही. अशोक चव्हाण हे नागपूरपासून अगदी गडचिरोलीपासून ते सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक मतदारसंघात प्रचाराला गेलेले होते. मध्ये दोन एक दिवस नांदेडला, पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, असे दौरे झाले. पण आता मी त्या तपशिलात जात नाही, कारण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह इज मोर इम्पॉर्टंट. तो असा की एकेकाळी सातत्यानं काँग्रेसची सत्ता सर्व पातळ्यांवर होती. आता एकेकाळी सातत्यानं सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष याची रया जाऊ लागलेली आहे का काय, असा सामान्य माणसाच्या भाषेत त्याला प्रश्न पडला असेल, हे खरं आहे. पण मग जेव्हा सातत्यानं सत्तेवर होता तेव्हा गटतट नव्हते का, किंवा तेव्हा नेत्यांमध्ये मतभेद नव्हते का? आता काँग्रेसमधल्या गटबाजीचा इतिहास जेवढा आपल्या सर्वांना माहिती आहे तेवढा कुठल्याही पक्षातल्या गटबाजीचा इतिहास ओपनली कुणाच्याही कधीही कुठेही चर्चेला येत नाही. याचा अर्थ अन्य पक्षात गटबाजी नसते असं नाही. पण आता ह्या क्रिटिकल टाईमला या सगळ्या प्रश्नांचा पूर्वलक्षी प्रभावानं आणि भविष्यातल्या गोष्टी लक्षात ठेवून करावा लागेल. एवढं जो काही त्यावर निर्णय होईल त्यानंतर बोलता येईल. बाकी कोण नेते काय बोलले काय नाही हे त्याची चर्चा करण्याची वेळ आता निघून गेलेली आहे. आता वेळ आहे हे लक्षात घेऊन पुढच्या काळातली पावलं ठरवण्याची. अंकुश काकडे,
बीडमधल्या पराभवाची जबाबदारी घेत पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची भाषा केली आहे, तर इकडे संजय निरुपम यांनी राजीनामा दिलेला आहे. राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पराभव झाला, विशेषतः जिव्हारी लागणारा पराभव हा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. याच्या पराभवाची जबाबदारी घेऊन कोणी राजीनामा देते अशी बातमी आमच्यापर्यंत आलेली नाही. ती बातमी आपल्या पक्षापर्यंत सीमित आहे का अशा प्रकारे कोणालाही जबाबदार आत्ता तरी धरण्याची आपल्या पक्षाची मानसिकता नाही? निरगुडकरजी, एक गोष्ट आहे की पराभवाचं कोणीच श्रेय घेत नाहीत किंवा पराभवाचे वाटेकरी कोणी नसतात. विजयाचे वाटेकरी मात्र सगळेच असतात. परंतु पराभव झाल्यानंतर एका व्यक्तीला कोणाला तरी जबाबदार धरणं हे व्यक्तिशः मला पसंत नाही. कारण शेवटी पराभव हा होत असतो, त्याची अनेक कारणं असतात. कुठे आपण काय कमी पडलो वगैरे ती खोलामध्ये चिंतन करण्याची गोष्ट असते. आपण म्हणता तसं माझी आणि पुणे शहराच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांची आज दिवसभरात काही भेट झाली नाही, फोन देखील झाला नाही. सकाळ दुपारी 12 वाजल्यापासून तर आतापर्यंत मी या ना त्या वाहिन्यांवरती चर्चेला आहे. परंतु मला व्हॉट्सअपवरती त्यांचा एक मेसेज पाहायला मिळाला की पुणे शहरामध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वीकारून पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देते. आपले प्रतिनिधी अरुण मेत्रेंनी मला सांगितलं की त्यांचं आणि त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे अरुण मेत्रेंनी मला असं सांगितलं की त्यांचं आणि पवारसाहेबांचं बोलणं झालं आणि त्यांनी तो राजीनामा दिला आहे. अर्थात या राजीनाम्याचा निर्णय हा माझ्या हातामध्ये किंवा आमच्या पक्षाच्या नाही, आदरणीय आमचे पवारसाहेब त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. पण पराभवाच्या खापर एका कोणातरी व्यक्तीवरती फोडणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. मी मागाशी म्हणालो तसं विजयाचे शिल्पकार सगळेच असतात. पराभवाचं खापर मात्र आपण कोणाही व्यक्तीवरती टाकणं अगदी बरोबर आहे. पराभवाच्या क्षणी सर्वांनी एक राहून अंकुश काकडे एक प्रकारे काम केलं पाहिजे. आपण एक पक्षाचं स्थानिक नेतृत्व म्हणून योग्य ती भूमिका मांडताय. शैलेंद्र परांजपे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या या पिछेहाटीबद्दल आपलं विश्लेषण? हां, मला असं वाटतं की पुण्यामध्ये जसं मी दुपारी म्हणालो होतो की सुरेश कलमाडी हे क्षितिजावरनं गेल्यानंतर काँग्रेसला पुण्यामध्ये सक्षम नेतृत्व नाही. जसं विश्वजित कदम थोडं लक्ष घालतात, पृथ्वीराज बाबा घालतात, मनोज नारायण राणे येऊन जातात, तर नेतृत्वाचा अभाव आणि अँटी इन्कम्बन्सी किंवा अनेक वर्षाच्या सत्तेला लोक कंटाळले आणि लोकांनी मनातनं निर्धार केला की ज्या विचाराचं सरकार राज्यात आहे आणि देशात आहे त्याच विचाराचं महापालिकेत आणूया. आणि भाजपने गेल्या 2-2.5 वर्षात घेतलेले निर्णय फडणवीस सरकारने की मेट्रोला पैसे दिले असतील बजेटमध्ये, कारण पूर्वी फक्त बाबांच्या काळात म्हणजे पृथ्वीराज बाबांच्या काळात बजेटमध्ये येऊन 10 कोटीच पडायचे, यावेळेला एकदम 900 कोटी वगैरे आले. तर या पद्धतीचे निर्णय घेतले गेल्यानंतर काही प्रमाणात फरक पडला. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत असं झालं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांना पुण्यात अडकून पडावं लागलं. मात्र जनतेच्याच मनात कुठेतरी सुप्तपणे हे सगळं बदलावं असं दिसतंय, कारण अंदाज सगळ्यांचेच चुकत आहेत. आणि जसं डिफीट इज ऑलवेज फॉलोड बाय ब्लेम्स सारखं या सगळ्यांचं आपण आता काँग्रेसचं काय नोटबंदीचा त्रास झाला एकीकडे म्हटलं जात आहे. नोटबंदीचा त्रास झाला असं एकीकडे म्हटलं जात आहे. शेतकऱ्यांचा आज कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तूर डाळीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, याच्या आधी कापसाचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. हे सगळं असताना मग विरोधी पक्ष याचा धनिका बनत नाहीये. विरोधी पक्ष या समस्यांवर स्वार होऊन मतांमध्ये कन्वर्ट करताना, मतांमध्ये परिवर्तित करताना का दिसत नाहीये? साधा मुद्दा असा आहे की नोटबंदीचा फटका बसलाय का? तो बसलाय. म्हणजे अतिशय छोटे जे हातावरचं पोट असलेले लोक आहेत त्यांना काही काळ सुरुवातीला बसला, नंतर लोकांनी अडॉप्ट केलं या सगळ्या पेटीएम बीटीएम अशा गोष्टींशी, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचे परिणाम दिसायला जे 100 दिवस लागतात ते आत्ता झालेत 8 फेब्रुवारीला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापूस असेल, शेतीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे विरोधी पक्ष मांडतात नाही असं नाही, परंतु राज्यात होत असलेलं अर्बनायझेशन आणि बीजेपीचा अर्बन फेज या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या माध्यमातून देखील चर्चा जी असते ती शहरी भागाची अधिक असते. झेडपीमध्ये आजही काँग्रेस किंवा NCP यांचं स्थान तसं बऱ्यापैकी मजबूत आहे. मात्र आपण ते करत असताना अर्बन भागांना जसं 10 महापालिकांना आपण जास्ती महत्त्व देतो 25 जिल्हा परिषदांपेक्षा किंवा पंचायत समित्यांपेक्षा, आणि हे ऑब्व्हियसली कारण आपले TRP, आपला ऑडियन्स, आपल्या जाहिराती या सगळ्याशी याचा संबंध आहे. आणि हे महाजन साहेब
अंकुश काकडे किंवा अन्यही पक्षाचे मधु चव्हाण हे मान्य करतील की अर्बनायझेशनकडे भर आहे. 50% अर्बनायझेशन येत आहे. नागरी प्रश्न महत्त्वाचे होत चाललेले आहेत आणि खेड्याकडली माणसं देखील शहरांकडे येतात. आज शहरांकडनं खेड्यांकडे लोंढे चाललेत असं चित्र आपल्याला दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पुणे, नाशिक आणि मुंबईच्या गोल्डन ट्रायंगलमधली चर्चा आपण अधिक करतो, त्या मानाने अकोल्याची कमी करतो. ही वस्तुस्थिती आहे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी धडा हा जनतेने आज दिलेला आहे की आपण शैलेंद्र- सगळ्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करून अधिक व्यापक विशाल व्हायला हवं असं मला वाटतं. शैलेंद्र, पुण्यामध्ये 94 जागा आल्या नाहीत तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असं विधान केलं गेलं होतं. आज त्यांना निवृत्ती घ्यायची वेळ आलेली नाही आहे. मतदारांनी त्यांचं म्हणणं खरं ठरवलं आहे. 94 जागा त्यांच्या पक्षाला दिलेल्या आहेत. पुण्याला एसकेचा मोह काही सुटत नाही आहे, मग ते काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे. 100 नाही एसके म्हणजे सुरेश कलमाडी आणि एसके म्हणजे संजय काकडे. आणि मी म्हणालो होतो की तुम्ही मला एसपी म्हणू नका, त्याचं कारण या दोघांची इतकी माझी पात्रता नाही. आणि संजय काकडे म्हणाले होते 92 जागा येतील, आमची एखादी सत्ता येईल, नाही तर मी राजकारण सोडीन. मुळामध्ये ते राजकारणात तशा अर्थाने जुने नाहीत, ते एक बिल्डर आहेत, नव्याने आलेत. मात्र त्यांचा अनुभव या सगळ्या मातब्बर अनुभवी राजकारण्यांपेक्षा मोठा ठरला आहे असं आत्ता दिसतं. आणि म्हणूनच मी म्हणालो की आपल्याला सगळ्यांना आत्मपरीक्षण करावं लागेल, कारण त्यांचाही अंदाज चुकला काकड्यांचा. ते 92 म्हणाले होते आणि 100 जागा आल्यात. त्यामुळे काहीतरी वेगळं घडलं, ते जनतेमुळे अंकुश घडलं हे मी काकडे, पुन्हा अंकुश बोलतोय. काकडे बोला. अंकुश काकडे. अंकुश काकड्यांना बोलायचं मला वाटतं काहीतरी. नाही, काल शैलेश सुद्धा आमच्या बरोबर होता आणि आम्ही ज्या वाडेश्वर कट्ट्यावरती संजय काकड्यांनी ती घोषणा केली त्यावेळेला आम्ही देखील त्यांना खाजगी म्हणत होतो की अरे बा अशी घोषणा करू नका. आणि कोणाचाही त्यांच्यावरती विश्वास बसत नव्हता. आता नेमकं त्यांनी कोणत्या ज्योतिषाकडनं ते भविष्य वर्तवलं होतं का ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती होती याची मला कल्पना नाही. पण त्यांना राजकारण संन्यास घ्यायला लागणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी राजकारण संन्यास घेऊ नये, कारण भारतीय जनता पक्षामध्ये ते असावेत असं हे आमच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नाही, तुमच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल. अंकुश काकडे, ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. त्यांचं पक्षात असणं हे गिरीश बापटांना कितपत फायदेशीर आहे? तुमचे मित्र आहेत गिरीश बापट म्हणून प्रश्न विचारतोय. नाही, बापटांना किती फायदेशीर याचा मी विचार करत नाही. आमच्या पक्षाला कसे ते फायदेशीर ठरतील याचा मी विचार करतो आणि भविष्यामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल. दुपारी चर्चेचा समारोप करताना रत्नाकर महाजन यांनी पुण्यामध्ये एसके पेक्षा सुद्धा एसएम या नावाचा प्रभाव असला पाहिजे असं एक मत व्यक्त केलं होतं. वेळ झाला एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण शिवसेना भाजप संबंधांची चर्चा करणार आहोत. यानंतर अंकुश काकडे या चर्चेमध्ये आपले सहभागी नसतील, परंतु अंकुश काकडे, तुम्ही तुमच्या पक्षाच्या पराभवानंतरही अगदी दिलदारपणे दिलखुलासपणे जो तो मान्य केलात आणि त्याहीपेक्षा खुलेपणाने जे विश्लेषण केलं होतं आणि पराभवातही आम्ही एक आहोत याचं दर्शन घडवलं, हे अत्यंत मोलाचं आहे. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण शिवसेना भाजप संबंध आणि भारतीय जनता पक्षाची पुढची वाटचाल यावर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. भाजपाची सरशी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पानिपत यानंतरचा जो मुद्दा आता तुमच्या आणि आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, जो मी चर्चेला घेणार आहे, तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे मुंबईत अटीतटीची लढत. मुंबईत अटीतटीची लढत. मी थेट जातोय प्रकाश बाळ यांच्याकडे. प्रकाश बाळ, 82 आणि 84 फक्त 2 जागांचा फरक. मराठी माणसांनी कोणाला मतदान केलं, त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला, त्याची कारणं काय आणि जो आता सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू होईल त्याच्याबद्दलचे आपले अंदाज. प्रकाश बाळ. बघा, पहिल्या सेगमेंटमध्ये मी जसं आपल्याला सांगितलं तसं आपण नुसता मुंबईपुरता आणि ह्या निवडणुकीपुरता विचार केला तर त्यातनं मला असं वाटतं की आपण बरोबर योग्य निष्कर्ष काढू शकणार नाही. ही एक गेल्या 2.5-3 वर्षाच्या प्रक्रियेचा हा भाग आहे. हे लक्षात घ्या की ज्या पद्धतीने भाजपनी प्रत्यक्षात निवडणुकीची अधिसूचना निघाली आणि त्यानंतर सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू झाली, त्याच्या आधीपासून गेले जवळजवळ 8-9 महिने किंबहुना वर्षभर शिवसेनेवर सतत रोख ठेवून हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. किंबहुना किरीट सोमय्या आणि बांद्र्याचा माफिया इथपासून सुरुवात करून गेले वर्षभर 8-9 महिने वर्षभर हा जो प्रचार चालवलेला होता त्याचं उद्दिष्टच हे होतं की आम्हाला इथे प्रामाणिकपणे कारभार आणायचा आहे. इथे जे सगळं गडबड होते, रस्त्यावर खड्डे पडत आहेत, जी सगळी अनागोंदी आहे, त्याला शिवसेना जबाबदार आहे.
असं एक वातावरण निर्मिती, माहोल तयार करायचं, एक परसेप्शन लोकांच्या मतदारांच्या मनात तयार करायसाठी पद्धतशीरपणे प्रचार करण्यात आलेला होता. आणि त्या प्रचाराला पुरं पडण्यास किंवा त्या प्रचाराला योग्य पद्धतीने उत्तर देण्याला शिवसेना कमी पडत होती, हे वारंवार दिसून येत होतं. आणि हा जो डिस्कोर्स आहे, हा जो एक चर्चा सुरू करून देण्यात आलेली आहे, ह्याचा संबंध अगदी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून जे भ्रष्टाचाराचा एक डिस्कोर्स तयार केलेला आहे त्याच्याशी हे निगडीत होतं. आणि तुम्ही बघा, हे नोटबंदी झाली 8 नोव्हेंबरला, त्यानंतर ह्याला आणखी उठाव आला. आणि 8 नोव्हेंबरला जी झाली त्यानंतर हा आणखी उठाव आला. आणि मग तुम्हाला पंतप्रधानांपासून अगदी इकडे आशिष शेलार आणि किरीट सोमय्यांपर्यंत तेच बोलताना एक सूत्र आहे त्याच्या पाठीमागे. आणि त्यामुळे इथे जो मुंबईत नागरिकांना अनुभव येत होता, खड्डे पडत आहेत, अनागोंदी आहे, सगळीकडे भ्रष्टाचार आहे, हे जो दैनंदिन जीवनातला अनुभव होता त्याला पुष्टी देणारं हे काय. आणि म्हणून शिवसेनेवर रोख ठेवलेला होता. आता त्याच्यात प्रत्यक्षात वास्तव असं होतं की शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून भाजप गेले 25 वर्ष बसलेला होता. आता तुम्हालाही माहिती आहे, आपल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की पालिकेचा कसा कारभार, सिंडिकेट कशी असते, स्थायी समितीत काय चालतं, वाटून कसे कंत्राटं घेतली जातात, त्याच्यात भाजपही तेवढाच पापात सहभागी होता. पण हा डिस्कोर्स तयार करण्यात आला, त्याला शिवसेना पुरी पडली नाही. आणि हे मुंबईकरांच्या मनात एक हे वातावरण तयार झालं. आणि त्याला या ॲग्रेसिव्ह, या आक्रमक पद्धतीच्या प्रचाराला जोड मिळाली ती म्हणजे विविध प्रकारच्या माध्यमातल्या प्रचाराची. आणि त्यातनं हे उभं राहिलेलं आहे. तसं प्रत्यक्षात बघायला गेलात तर तळच्या पातळीवर भाजपची म्हणून जर संघटना बघायला गेलात तर ती शिवसेनेच्या तुलनेत मुंबईत अत्यंत तकलादू आहे. शिवसेनेचं जे शाखांचं नेटवर्क आहे, किंवा तुम्ही आणि मी जिथे ठाण्यात राहतो तिथे जे नेटवर्क आहे त्याच्यापुढे भाजपचं होत नाही. त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष परिणाम ठाण्यात झालेला दिसून येतो ना. तुम्ही बरोबर आहे. रत्नाकर महाजन यांच्याकडे रत्नाकर महाजन, एक इंटरेस्टिंग फॅक्ट, कारण मगाशी आपण सांगितलं की फॅक्ट्स आर सॅक्रेड, म्हणून तुम्हाला एक तथ्य सांगतो की तथ्याच्या आधारावर बोलू, म्हणजे ओपिनियन्स सांगायलाच नको. ती म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे मागच्या वेळी मुंबईमध्ये एकत्र लढलेले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील एकत्र लढलेली होती, म्हणजे एक प्रकारे युती आणि आघाडी होती. आज भाजप सेना वेगळे लढले, भांडले, भांडा आणि वाढा ही त्यांची फिलॉसॉफी होती. आणि त्यात शिवसेना 10-11 जागांवर वाढली आणि भारतीय जनता पक्ष हा 32 वरून 82 जागांवर गेला. तर काँग्रेस आणि NCP हे वेगवेगळे लढले मुंबईत, परंतु दोघं जण त्यांची संख्या कमी झाली. तुम्ही याच्याकडे सगळं कसं बघता की भाजप भांडतंय आणि वाढतंय आणि तुम्ही मात्र वेगळे होताय आणि कमी होताय? हेच विधानसभा निवडणुकांच्या वेळेला सुद्धा झालेलं होतं. युती पण संपुष्टात आली, आघाडी पण संपुष्टात आली. त्यावेळेला संपुष्टात आलेल्या युतीला वेगवेगळे लढल्यामुळं अधिक जागा मिळाल्या, पण आघाडी जी तुटली ती वेगवेगळ्या लढल्यामुळं दोघांच्याही जागा कमी झाल्या. त्यामुळं एका अर्थानं हे त्याचंच एक्सटेन्शन आहे, हे त्याचंच कंटिन्युएशन आहे असं म्हणता येईल. दुसरा अर्थ असा की लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांच्या पर्यंत भुरळ कायम होती, म्हणून विधानसभा निवडणुकांचे तसे निकाल आले. पण आता मात्र भुरळ कायम होती हे एकमेव कारण सांगता येणार नाही, कारण त्यात अन्य कारणांची सुद्धा भर पडली. उदाहरणार्थ, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे निश्चलनीकरणापासून ते तूर डाळीपर्यंत अनेक प्रश्न उभे असून सुद्धा, एवढ्या त्रासातून जाऊन सुद्धा जर लोक अशा प्रकारचा निर्णय घेत असतील तर लोकांच्या शहाणपणाला आव्हान न देता पण त्यातले समज, गैरसमज, समज, अपसमज हे काय आहेत याचं निश्चित विश्लेषण करावं लागेल. आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक आकडेवारी सांगितली. ते असं म्हणाले की महापालिकांच्यामध्ये 1016 जागांपैकी 562 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. याचा अर्थ असा की 50% सुद्धा त्या जागा नाही आहेत. पण आपल्याकडची जी मतदान पद्धती आहे त्यानुसार फर्स्ट पास द पोस्ट या पद्धतीनुसार जागा आणि मिळालेली मतं यांचा तसा अर्थार्थी काही संबंध नसतो, बट विनर टेक्स ऑल. त्यामुळे हा लोकशाहीच्या गेमचा भाग आहे आणि त्या गेमचा रिझल्ट जनता नावाच्या पंचानं दिलेला आहे, तो आपल्याला मान्य केला पाहिजे. मधु चव्हाण, या निकालाचा मुंबईच्या अन्वयार्थ लावायला जायला मदत करा.
तुम्ही पारदर्शकता असा मुद्दा मांडलेला होता. त्यांनी शिवसेनेवर अपारदर्शक असण्याचा ठप्पा, म्हणजेच एक प्रकारे भ्रष्टाचारी असण्याचा ठप्पा, माफिया, मग वरळीचा बॉस वगैरे सगळे तुम्ही मुद्दे मांडलेले होते. त्यांनाही 84 जागा मिळाल्या. एवढं करून म्हणजे अपारदर्शक जे होते त्यांना 84 आणि आम्ही पारदर्शक असं म्हणणारे तुम्ही, आणि तुम्ही कसे भ्रष्ट आहात हे सांगण्यात शिवसेना कुठे मागे कमी पडत नव्हती. तुम्हाला 82. हा विजय कोणाचा आहे? पारदर्शकतेचा विजय म्हणायचा का अपारदर्शकतेचा विजय म्हणायचा? तुम्ही दोघंही विजयी झालेले दिसताय. याच्या दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. भारतीय जनता पक्षाचं तुम्ही त्यांना विचारलं अटीतटीची लढाई. ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात कळीचा मुद्दा त्या ठिकाणी निर्माण झाला. अफजल खानाची फौज वगैरे, म्हणजे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही त्या ठिकाणी काही बरोबर आहे, आता प्रकाश बाळ यांनी वर्णन केलं त्याप्रमाणे की शिवसेनेचं संघटनात्मक काम ठाण्यामध्ये किंवा काय त्यांच्या शाखांमध्ये आहे, परंतु पद्धतशीरपणे ज्या वेळेला अफजल खानाची फौज म्हटलं गेलं आणि 20-22 जागा आल्या. कारण गेले अनेक वर्ष, म्हणजे मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो या ठिकाणी, म्हणजे मी काही गौप्यस्फोट करत नाही, आपल्याला माहीत असेल. 2009 ही एकत्र लढायची निवडणूक आणि 2014मध्ये स्वतंत्र लढायचं हा स्वर्गीय प्रमोद महाजनांचाही विचार होता. त्या काळापासूनच जी खतखत होती की आता आपण कुठेतरी एकत्र वाढलं पाहिजे. काळाची गरज म्हणून आम्ही त्या काळात जनसंघ विलीन केला, काळाची गरज म्हणून शिवसेनेवर युती केली. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही पारदर्शक त्याच्यावर मुद्दा मांडलाय, त्याच्यावर सांगा. मुद्दा असा विजय आहे कोणाचा आहे? पारदर्शकतेचा का अपारदर्शकतेचा? नाही, विजय पारदर्शकतेचा आहे, विजय विकासाच्या कामाचा आहे. भारतीय जनता पार्टीने प्रकाश बाळ म्हणाले कामं केली, मान्य करावं लागेल. काय शिवसेनेने विकासाची कामं केली? काही वेळेला एक सांगतो तुम्हाला मी, शिवसेनेच्या विजयाचं आणखी एक कारण आहे जे आता ते निवडणुका झाल्यात म्हणून जे मला व्यक्तिशः वाटते ते सांगतो. 2012 साली ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चव्हाण साहेब असं म्हणाले होते, पृथ्वीराज चव्हाण, की 2012 नंतर शिवसेनेचं अस्तित्व संपेल आणि बाळासाहेबांचाही त्या ठिकाणी प्रभाव कमी होईल. एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एक पिंड असतं, त्यांना ज्यावेळेला कोणी आव्हान केलं ते उसळून उठले. त्यावेळेला आमचं काय झालं की या 2 वर्षापासून प्रकाश बाळ म्हणाले ते बरोबर आहे, गेली वर्षभर आपल्याला स्वतंत्र लढावं लागेल. युती झाली आपल्या अपेक्षेप्रमाणे तर ठीक आहे, नाही तर स्वतंत्र लढावं लागेल. हेच प्रतिबिंबित कार्यकर्त्यांवर आम्ही केलं होतं, अगदी पंचायत समितीपासून जिल्हा परिषद आणि मुंबई महानगरपालिकेपर्यंत. म्हणजे 1 वर्ष आम्ही मुंबईत तयारी करत होतो आणि ह्याही वेळेला युती व्हावी. 114 जागा मागितल्या, त्या आम्ही सहज हवेत मागितल्या नव्हत्या. म्हणजे पुन्हा एका गोष्टीची तुम्हाला मी आठवण करून देऊन येतो की आम्ही जिंकलो का, अटीतटीची लढाई का झाली. 1996 साली ठाण्याची जागा आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला दिली. त्यावेळेला स्वर्गीय आनंद दिघे आणखीन स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले की आमची सत्ता येण्यापूर्वी तुमचे खासदार होते, पण ठाणे आणि डोंबिवली कल्याणमध्ये आमचे नगरसेवक वाढलेत, आमची शक्ती वाढलेली आहे. त्यामुळे आकड्याच्या आधारावर आमची ती सीट प्रकाश परांजपे यांना तिकीट दिलं होतं. हां, त्याच आधारावर आम्ही सांगितलं होतं की आम्हाला 114 जागा द्या तुम्ही. आणि मग थोडं संध्याकाळी किंवा म्हणू शकले असे ना आपण पुन्हा बसू. दिल्यानंतर एक्सचेंज करण्याच्या ऐवजी संध्याकाळीच लायकी काढली गेली. 60 पॉईंट जास्त देतोय. त्यामुळे अटीतटीची लढाई झाली. कार्यकर्ता हा अस्तित्वासाठी लढाई करायला लागला. आणि मग ज्या वेळेला तुम्ही म्हणता कोणी कशी शब्दांची रचना करायची, माफिया वगैरे, हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग असतो. आणि त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या अस्तित्वाची लढाई त्यांनी केली. चव्हाण, तुम्ही मला सगळा इतिहास सांगितलात. मी तुम्हाला पुन्हा एकदा वर्तमानात घेऊन येतो. आजच्या वर्तमानात तुम्ही शिवसेनेला अपारदर्शक म्हटलेलं होतं आणि स्वतःला पारदर्शकतेचं चकचकीत रंगीत असं सर्टिफिकेट बहाल केलं होतं. हा विजय पारदर्शकतेचा आहे का अपारदर्शकतेचा आहे? अपारदर्शकतेचा पराभव म्हणाल तर मग शिवसेनेला 84 जागा कशा मिळाल्या आणि तुम्हाला 82 जागा कशा मिळाल्या? जर त्यांचा पारदर्शकतेचा मुद्दा अपारदर्शकतेचा तुमच्या मुद्दा आमच्या दृष्टीने बोलायचं झालं तर 2 वर्षात केलेली विकासाची कामं, माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला झंझावाती प्रचार आणि पारदर्शकतेच्यासाठी त्या ठिकाणी जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे. त्यांना जे मतदान केलं नाहीत ते पारदर्शक नाहीत हे तुम्ही सांगत होतात, परंतु त्यांना तुमच्यापेक्षा जास्त मतं मिळाली ना, संख्या मिळाली. काही वेळेला संघटना हा तुमचा पराभव नाही का? काही वेळेला आमचं कधी असं म्हणणं नव्हतं की शिवसेना शून्यावर येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या त्या काळामधल्या तिथल्या कार्यकर्त्याच्या प्रभावावर पण असतात. तुमचा सगळा जो प्रचार होता
तो साधारणतः मुंबई प्रभावावर शिवसेना पण मुक्त असतात. करायचाच होता. अशा प्रकारची तुमची सगळ्यांची वक्तव्य होती. आशिष शेलार यांची कौरव पांडवांची भाषणं काढून बघा. याचे उद्गाते आणि याचे प्रणेते आपण आहात. आपण 3 पायांच्या शर्यतीचं ते ऐतिहासिक विधान केलं होतं. कोणाचा विजय आहे दीपक, पारदर्शकतेचा की अपारदर्शकतेचा? प्रामुख्याने भाजपला जे यश मिळालं, शिवसेना भ्रष्टाचारी आहे, मुंबई महापालिकेमध्ये गेली 20 वर्ष जो भ्रष्टाचार आहे, मुंबईत ज्या समस्या आहेत त्या सगळ्या शिवसेनेमुळे आहेत, हे एस्टॅब्लिश करण्यात शिवसेनेला मोठं यश मिळालं. नोटबंदीमुळे निश्चितच लोकांमध्ये नाराजी होती, परंतु भ्रष्टाचारी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर जो शिक्का बसलाय तो शिक्का पुसायला तयार नाही आहे. त्यामुळे लोक विचार करतायत की नोटबंदीचा त्रास झाला तरी चालेल, परंतु एक पारदर्शकतेचा मुद्दा घेऊन जो पक्ष पुढे चाललाय त्याच्या मागे आपण जाऊयात. त्या अनुषंगाने मुंबईत वोटिंग झालेलं वाटतंय, कारण आपल्याला माहिती आहे छोटे व्यापारी आहेत, गुजराती व्यापारी जे असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला आहे, पण गुजराती बहुल भागांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला. तिथे सगळ्यात जास्त जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. कारण नोटबंदीचा त्रास झाला तरी भाजपवर अजूनही कुठलाही भ्रष्टाचाराचा विशेष मोठा आरोप नाही आहे. काँग्रेस राष्ट्रवादी पूर्णपणे भ्रष्टाचाराने बदनाम झालेले आहेत. दुसऱ्याकडे शिवसेनेला मुंबईतील भ्रष्टाचारावरून बदनाम करायला भाजप यशस्वी झाला. अगदी युतीची चर्चा सुद्धा जेव्हा करायला घेतली शिवसेना भाजपने, तेव्हा भाजपने पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करत, तुम्ही पारदर्शकतेच्या अजेंडावर तयार असाल तरच युती करतो, म्हणजे तुम्ही अपारदर्शक आहात म्हणून आम्ही हा पारदर्शकतेचा मुद्दा आणलाय, ही सुरुवातच त्यांनी चर्चेपासून केली आणि शिवसेना भाजप यशस्वी ठरली शिवसेनेला बदनाम करायला. मागे एकदा देशाचा संपूर्ण विचार करता लोकसभेचे निकाल असे लागले होते. संपूर्ण उत्तर प्रदेशानं भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं आणि दक्षिणेनं काँग्रेसला मतदान केलं होतं. त्या संपूर्ण देशाला कोणी मतदान केलं, कोणी कोणाला मतदान केलं असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर जर काँग्रेस दिलं असतं तर उत्तर प्रदेशानं मग काय केलं, आणि त्याचं उत्तर जर काँग्रेस विरोधी पक्ष तर मग दक्षिणेमध्ये काय झालं असा प्रश्न विचारला असता. अशीच परिस्थिती प्रकाश बाळ आत्ता आहे. पारदर्शक, आता मधू चव्हाण हसतात, याच्यावरच सगळं आलेलं आहे. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर जर मतदान झालंय असं म्हणता तर मग जे पारदर्शक होते नाहीत असं सांगत होते त्यांना 84 आणि जे पारदर्शक आहेत असं म्हणत होते त्यांना 82, जे घोटाळेबाज आहेत ज्यांच्यावर आरोप केले जात होते ते आशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांच्या पक्षाला 82. याचं विश्लेषण आपण कसं कराल प्रकाश बाळ? नाही, मला वाटतं निरगुडकर जे हा जो प्रचाराचं जे सगळं माहोल तयार केलेला होता ना, त्याच्या पलीकडे जाऊन जायचं ना, तर एका वाक्यात पालिकेच्या संदर्भात, मुंबई पालिकेच्या संदर्भात विचार करायचा असतो तर ही संपूर्ण रणनीती ही मुंबई मुंबई पालिका हे जे भ्रष्टाचाराचं आगर आहे ना त्याच्यावर नियंत्रण कोणाचं याच्यासाठी होती. बाकी सगळ्या भाकडकथा होत्या, सगळ्या भाकडकथा होत्या. माझं आजही म्हणणं आहे की आज आता पालिकेची जी परिस्थिती आहे 82-84 तुम्ही सांगताय, पुढच्या वर्षी पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत का हो? पुढच्या वर्षी पाणी तुंबणार नाही का? मुंबईतली बसची सेवा सुधारेल का? मला तुम्ही सांगा ना, याच्यातलं काहीही होणार नाहीये. पण एक परसेप्शन तयार केलेलं गेलं आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं की एक असं एक लोकांच्या भावनात असं किंवा असं लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झालेला आहे की हे काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, राष्ट्रवादी भ्रष्टाचारी आहे आणि आता त्याच्या जोडीला शिवसेनाही भ्रष्टाचारी आहे आणि आम्ही फक्त प्रामाणिक आहोत. आता त्याचा प्रभाव पडलेला आहे, जनतेने त्याचं हे दिलेलं आहे. कारण जनता विटलेली होती 10-15 वर्षाच्या ह्याला आणि शिवसेनेच्या ह्याला. आता त्याच्यातला तुम्ही जो भाग म्हणताय की शिवसेनेला 84 जागा कशा, तर शिवसेनेला 84 जागा कशा ह्याचं अगदी साधं सोपं उत्तर असं आहे की इथे सरळ सरळ मराठी आणि बिगर मराठी असं ध्रुवीकरण झालेलं दिसते. माझ्याकडे काही आकडेवारी नाही आणि मी कुठे फिरलेलोही नाही, पण हे एक ज्याला गट फिलिंग म्हणतात त्या आधारे मी तुम्हाला सांगतोय की संयुक्त महाराष्ट्रापासनं महाराष्ट्रात इथे विशेषतः गुजराती भाषिकांबद्दल एक सुप्त प्रकारचा राग आहे, सुप्त आहे, तो नेणिवेत आहे लोकांच्या आणि तो त्याला एक आकार देण्याचं काम शिवसेना मनसे हे वेळोवेळी करत आलेले आहेत. ते कन्सॉलिडेशन ह्यावेळेला झालेलं दिसते. त्यामुळे शिवसेनेला मतं कुठे पडले त्याचा जर आपण थोडासा अंदाज घेतला तर ती मतं तुम्हाला मध्य मुंबईत, दादर, शिवसेना किंवा सायन म्हणजे मुंबईच्या भागात पडलेली आहेत. उपनगरात तुम्हाला कमी पडलेली दिसतील, किंबहुना पश्चिम उपनगरात काही ठिकाणी पडलेली दिसतील, पण पूर्व उपनगरात तुम्हाला पश्चिम उपनगरात तुम्हाला कमी पडलेली दिसतील. तर हा जो भाग आहे हा लक्षात घेतला तर मग 84 जागा मिळाल्या शिवसेनेला, म्हणजे 10 जागा जास्ती मिळालेल्या आहेत. म्हणजे शिवसेनेने आपला कोअर वोटर आहे, जो मतदारांचं पाठबळ आहे, मुख्य मतदारांचं पाठबळ आहे, ते कायम ठेवलेलं आहे. तो मतदार शिवसेनेचा खरा मतदार आहे. त्याच्यावर ॲड ऑन करण्यासाठी जे लागणार होतं ते शिवसेना करू शकलेली नाही, कारण जे परसेप्शन क्रिएट करण्यात भाजप यशस्वी झाला. पण भाजप आला म्हणजे भाजपनी पारदर्शीपणाचा मुद्दा उचलला म्हणजे काय भ्रष्टाचार कमी होणार नाही? मुळीच होणार नाही. मुंबई महापालिकेचं 37,000 कोटीचं जे बजेट आहे
त्याला जे काही पाय फुटतात, त्याच्यातले ज्या काही पळवाट आहेत त्या तशाच राहणार आहेत. ठाण्यात अगदी बरोबर आहे. तेच होणार आहे. मगाशी आणि तुम्ही हे प्रकाश महाराष्ट्रभर नाही, बाळ देशभर मगाशी तुम्ही होणार आहे. म्हणलात की याच्यासाठी पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत का? पावसाळ्यात खड्डे पडले तरी हरकत नाही, आता पावसाळ्याच्या आधी पडू नयेत एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो, अन्यथा काही बदल घडेल अशा स्वरूपाची काही आता चिन्ह नाही आहेत. रत्नाकर महाजन, पारदर्शी आणि अपारदर्शी या लढाईत आपण कसं विश्लेषण कराल? कोण नेमकं पारदर्शकपणाने विजयी झालेलं आहे असं वाटतं? असं आहे, उगाच हवेमध्ये चर्चा करण्यात अर्थ नाही. तर प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या आधारे जर चर्चा करायची झाली तर दोन गोष्टी स्पष्टपणे सांगाव्या लागतील. त्या अशा की आमची 25 वर्षापासूनची पुरातन युती आहे आणि ती काही एका विचारावर आधारित आहे. अशी शेखी मिरवणारे दोन पक्ष जेव्हा एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात तेव्हा एका बाजूला ती आमची युती निष्फळ ठरली असं तरी म्हणतात, किंवा ती आमची निष्फळ युती ही आमच्या फायद्यासाठी कशी करता येईल या विचारात आम्ही होतो आणि त्यातून हा निर्णय झाला असं म्हणावं लागेल. पण मग 25 वर्षामध्ये महापालिकामध्ये जो काही कारभार झाला त्याचे हे दोघे समान भागीदार होते ना. त्यामुळं मुंबई महापालिकेमध्ये खड्ड्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, अमक्यात भ्रष्टाचार झाला, तमक्यात भ्रष्टाचार झाला, पण ती जी अंडरस्टँडिंग कमिटी असते महापालिकेतली त्या अंडरस्टँडिंग कमिटीमध्ये दोघाही पक्षांचे सदस्य होते ना. मग त्या सदस्यांनी जे मान्य केलेले प्रस्ताव आहेत त्याचे वाटे काय दोघांना गेल्याशिवाय राहणार असतील का, राहिले असतील का? उगाच कशाला वेळ घेऊन पेडगावला जायचं? त्यामुळं जर ग्राउंड लेवलची चर्चा करायची झाली तर ही युती म्हणजे काय वैचारिक अजिबात काही नव्हती. तर आपण दोघे भाऊ दोघे मिळून खाऊ याच आधारावरची ही युती होती. पण जेव्हा एका भावाच्या असं लक्षात आलं की तो दुसरा जो आहे तो धाकटा भाऊ म्हणून सगळं घेऊन जातोय आणि आपल्याकडं मात्र काही शिल्लक राहत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा हे सगळं सुरू झालं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं वातावरण निर्माण झालं. आता भ्रष्टाचार म्हणजे प्रकाशनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष आहे असं परसेप्शन निर्माण करण्याची जी अत्यंत सुनियोजित माध्यमांच्या सहकार्यानं आखली गेलेली मोहीम होती ती कुठं गेली हो? म्हणजे कोळशाच्या बाबतीमध्ये 3 निकाल लागलेले आहेत. त्या तिन्ही कोर्टाच्या निकालामध्ये त्या कंपन्यांचे मालक किंवा कोळसा मंत्रालयाचे अधिकारी यांना शिक्षा झालेल्या आहेत. आणि त्या तिन्ही जजेसनी असं म्हटलेलं आहे की याच्यात तत्कालीन कोळसा मंत्र्याचा कार्यभार असणारे मनमोहन सिंग यांचा काडीचाही संबंध नाही, त्यामुळे त्यांना बोलवण्याची अजिबात आवश्यकता नाही असा निकाल आला ना कोर्टाचा. दुसरं 2G 2Gचं म्हणजे ते फार मोठे ग्रहस्थ झालेले आहेत, 1,72,000. त्यांच्या डायरेक्टर जनरलनी ते आकडा खोटा पाडला आणि तो 34,000 कोटीवर आणला. पण ठीक आहे, 1 रुपया असो नाही तर आणखीन काय असो, गैरप्रकार झाला आहे का? पण मग त्यानंतर काय झालं? त्याचं ॲझम्पशन काय होतं की मार्केटमध्ये इतकी डिमांड असताना सुद्धा अपेक्षित किंमत आली नाही म्हणून हे नुकसान झालं. मग आता ज्या वेळेला 2Gचं ऑक्शन झालं त्यावेळेला काय झालं? 32-35 हजार कोटीच्या पुढे काय रत्नाकर पैसे महाजन, जो मिळाले तुम्ही नाही मुद्दा आणि मांडताय ते सुद्धा 30 वर्षात मिळणार आहेत. बरोबर आहे. तुम्ही जो मुद्दा मांडताय तो 30 वर्षात मिळणार आहेत. त्यामुळं प्रत्यक्षातलं वास्तव आणि प्रतिमा यांच्यामधला युद्धाचा यावर एक छोटीशी प्रतिक्रिया शैलेंद्र परांजपे, त्यानंतर ब्रेक, की पारदर्शकता आणि अपारदर्शकता यांच्यातलं प्रत्यक्ष आणि वास्तव या लढाईत नेमकं काय घडलं? शैलेंद्र शैलेंद्रच्या परवानगीनं त्याला विचारलेल्या प्रश्नाचं एका वाक्यात माडगुळकर म्हणाले प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. आज माडगुळकर असते तर म्हणाले असते प्रत्यक्षाहून प्रतिमेहून प्रत्यक्ष भयंकर. मी अगदी 1-2 वाक्यात सांगायचं असेल तर एवढंच सांगेन की 2G असो, 3G असो, बोफोर्स असो किंवा आत्ताचे रस्ते घोटाळे असो, हे सगळे मुद्दे किंवा ही करप्शन, स्कॅम्स किंवा डिमॉनिटायझेशन, दीज आर ऑल पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स. आणि राजकीय गोष्टींच्या अँगलनी त्याकडे पाहिलं तर लक्षात येईल की हे राजकारण आहे, सत्ताकारण आहे. आणि सत्ताकारणासाठीच सुनियोजितपणे भाजप आणि शिवसेनेने अपोजिशनची स्पेस ऑक्युपाय केली, विरोधकांची जागा माध्यमातली ऑक्युपाय केली, जशी अखिलेश आणि त्याच्या वडिलांनी उत्तर भारतात केली. आणि त्यामुळेच यापुढच्या काळामध्ये निवडणुका लढणं आणि जिंकणं याचा ट्रेंडही बदलेल, माध्यमातली जागा महिना व्यापली जाईल, याचाही आपण विचार करायला लागेल असं मला वाटतं.
रत्नाकर महाजन यांच्या आक्षेपांवर अर्थातच मधू चव्हाण यांना उत्तर द्यायचं आहे, परंतु शिवसेना आणि भाजप यांच्या संबंधांवर टीका टिप्पणी पुढच्या भागात करताना ती संधी मधू चव्हाण यांना नक्कीच मिळेल आणि मधू चव्हाण आणि रत्नाकर महाजन यांच्यातलं वाकयुद्ध सगळं आपल्याला चांगल्या रीतीने पाहता येईल. पण वेळ झाला का ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहता रणसंग्राम. रणसंग्रामध्ये आपलं स्वागत. भाजपची सरशी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं झालेलं पानिपत, मुंबईमधल्या अटीतटीची लढाई, याच्या नंतरचा शेवटचा आणि कळीचा मुद्दा ज्याचा संपूर्ण परिणाम राज्यावर होणार आहे तो म्हणजे शिवसेना भाजपचे संबंध कसे राहणार आहेत. शिवसेना भाजपचे संबंध कसे राहणार आहेत ज्याच्यावर राज्याच्या संपूर्ण धोरणात्मक अशा गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेत नेमका महापौर कुणाचा, कोण कोणाकडे आता सध्या सत्ता स्थापनेकरता जात आहे. मधू चव्हाण हा सगळा लोकशाहीचा जो उत्सव होता ना तो एखाद्या लग्नासारखा होता. याच्यामध्ये तुम्ही शेवटपर्यंत युती करतो असं सांगून शिवसेनेला फसवण्याचा प्रयत्न केलात असं म्हटलं जातंय शिवसेनेकडनं. आपलं नुकसानच झालं आणि तुम्ही एक प्रकारे वरपित्यासारखा आहात. काही करा, कुठूनही उचली करा, कुठूनही आयात करा, कुठूनही पैसे उचला, कुठूनही माणसं आणा, पण एकदा निवडून या, एकदा कार्य पार पडा, अशी तुमची अवस्था आहे असं दोघांचं विश्लेषण आहे. नाही, विश्लेषण ज्यांनी केलंय ते चुकीचं विश्लेषण केलंय. पहिलं मी माननीय महाजन साहेबांना उत्तर देऊ इच्छितो की ते म्हणत ते युती हे आमच्या विरोधात भ्रष्टाचार एक परसेप्शन, एक मायाजाल यांनी पसरवलं आणि त्याच्यामुळे आम्हालाच बदनाम केलं. मला असं वाटतंय की 1971 साली सुद्धा गरिबी हटावचा नारा दिला होता, ते मायाजालच होतं की ते मायाजाल नव्हतं का. आणि जर कोळशाचं उदाहरण साहेब आपण दिलं तर त्याच्यानंतर कोळसा घोटाळ्याचं या देशातली जनता एका वेळेला असं म्हणायचं की ती आपण सत्तेवर आल्यावर किती परिपक्व आहे की जे 1971 साली आपण म्हणालात, 72 साली म्हणालात, 84 साली म्हणालात, परिपक्व आहे. आणि ज्यावेळेला आम्ही सत्तेवर येतो त्यावेळेला तुम्ही काहीतरी एक परसेप्शनचा आधार घेऊन, हे मला असं वाटतं बरोबर नाही आहेत आपण म्हणणं. असं काही नाही आहे या घटनात. बोफोर्सच्या संबंधी सुद्धा तो घोटाळा झाला, त्याचा जो स्वर्गीय राजीव गांधी, मला असं वाटतं की त्या काळात जनतेने योग्य निर्णय घेतलेले आहेत. काही वेळेला कमी अधिक प्रमाणात न्यायालयाचे निर्णय आल्यानंतर, जसं माननीय मनमोहन सिंगजी बद्दल आपण बोललात, पण शिवसेना भाजपचे संबंध नाही, संबंध आमचे तुम्हाला मी आता सांगतोय त्या ठिकाणी. आणि त्यांनी एक मगाशी टोमणा मारला संबंधावरच की काहीतरी वैचारिक सिद्धांतावर आहे. होय, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, स्वर्गीय बाळासाहेब होते त्यावेळेला एक प्रगल्भता या सगळ्या नात्याला होती. म्हणजे एखादी घटना घडली चुकीची आणि बाळासाहेबांना राग आला तर प्रमोदजी जात असत, त्यांना समजावून सांगत, तिथेच सगळं वातावरण त्या ठिकाणी संपलं होतं. म्हणजे प्रमोदजींच्या मृत्यूच्या वेळेला आपण आत्ताच बोलूया, त्याच सांगतो. मला सांगा ना तुम्ही, आमचं नातं असं आहे की आता शिवसेनेकडे तुम्ही महापौरासाठी जाणार का एवढंच फक्त सांगा. मी तुम्हाला जोडतोड करत बसणार, तेच तुम्हाला संबंध कसे असणार. आज शिवसेना मोठा भाऊ आहे हे देखील सिद्ध आलंय, परंतु मोठा भाऊ म्हणताना तुम्ही नाकात दम आणला हे देखील सत्य आहे. तो मोठा भाऊ नाही, आता जुळे भाऊ आहोत कारण आम्ही समान आहोत. आलं का लक्षात. मोठा वगैरे काही नाही आहे. त्याचं कारण सकाळी सुद्धा ते पूर्ण निर्णय यायच्या अगोदर त्यांचे संपादक, कार्यकारी संपादक अशा भाषेत बोलत होते. मला असं वाटते महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांनी विविध 5-6 महानगरपालिका सोडल्या ज्याच्यामध्ये आम्हाला बहुमत मिळालंय, तरी सुद्धा जनतेचा कौल असा आहे असं मला वाटतंय की काँग्रेस आणखीन NCP यांना आम्ही बाजूला केलेलं आहे. आता आम्हाला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मध्यावधी वगैरे असं काय नसतं जिल्हा परिषदेमध्ये, आणि त्यामुळे जनतेचा खेळ होईल. त्यांच्या सगळ्या 5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नागरी जीवन किंवा ग्रामीण भागातलं शेतकरी किंवा त्यांचं ग्रामीण जीवन याच्यासाठी योग्य निर्णय घेऊन हितासाठी वगैरे आपण एकत्र येणार. हो, एकत्र येणार हे आमची त्या ठिकाणी पुन्हा तुमच्या शब्दच्छल केला होता त्याचा सांगतोय. आजच त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय आणि आमची कोअर कमिटी बसेल, परंतु त्याच्या अगोदर पारदर्शी मुद्दा हा समोर ठेवून त्या ठिकाणी आम्ही जिथे जिथे गरज लागेल तिथे आमची कोअर कमिटी निर्णय घेईल, काय करायचं एक दिशा ठरवेल महाराष्ट्रात. शैलेंद्र परांजपे सामना बरोबरीत सुटला असं ते म्हणतायत. सामना बरोबरीत सुटलाय. आता धाकटा भाऊ मोठा भाऊ नाही, जुळ्या भावाची भाषा सुरू झालेली आहे. बरोबरीत काय, बरोबर 1-2 सीट इकडे आल्या नाही, सामना बरोबरीत सुटला. तो कुठे तर अतुल शहांच्या मतदारसंघात सुटला होता आणि ते चिठ्ठीने आले निवडून, परंतु
मुंबईमध्ये शिवसेना मोठा भाऊ हे शिवसेनेने सिद्ध केलं, हे मान्य करावं लागेल. मात्र त्याचबरोबर भाजपची प्रगती आहे ती लक्षणीय आहे आणि हे देखील मान्य करावं लागेल की विकासावर मतदान होतं. मात्र मगाशी तुम्ही म्हणत होतात की भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही आहे का, पारदर्शकतेचा आहे का अपारदर्शकतेचा आहे, तर अपारदर्शकतेमध्ये पारदर्शकता सुद्धा येते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींसाठी जनतेने मत दिलं. ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. कुठल्या तरी एका मुद्द्याने ब्लॅक का व्हाईट असं न सांगता हा ग्रे एरिया खूप मोठा आहे, त्याचं विश्लेषणही केलं पाहिजे, मनन आणि अभ्यासही केला पाहिजे. फक्त आत्ता एवढीच गोष्ट महत्त्वाची आहे की हे दोघं मिळून सत्ता करतील आणि पुढे काय होणार तर भांडत वगैरे काही बसतील असं मला वाटत नाही. अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर असं आता याच्या पुढचं काही काळ तरी वातावरण असेल, कारण शिवसेनेचा प्राण मुंबईत आहे आणि तो प्राण सुरक्षित आहे, त्यामुळे राज्य सरकारही सुरक्षित राहील. हॅपीली एव्हर आफ्टर की नाही माहिती नाही, परंतु त्या दोघांचं एकत्र येणं हे आता विधिलिखित आहे. एवढं मात्र की प्रकाश बाळ राज्यामध्ये ते एकत्र आहेत, केंद्रामध्ये अतिशय नगण्य अशा स्वरूपाचा शिवसेनेचा सहभाग आहे, परंतु राज्यामध्ये हे दोघेही एकत्र आहेत आणि राज्यामधल्या अनेक धोरणात्मक निर्णयामध्ये शिवसेनेचा सहभाग असू शकतो असं मानायला ते कॅबिनेटमध्ये असल्यामुळे आपल्याला एक आधार आहे. अर्थात आम्हाला त्यात संधी मिळत नाही, आम्हाला त्यात विचारात घेतला जात नाही असं वारंवार शिवसेनेचे मंत्री खासगीत आणि ओपनमध्ये देखील सांगत असतात आणि म्हणूनच आम्ही राजीनामे खिशात घेऊन आहोत असंही ते बोलत असतात. परंतु आत्ताच्या या राजकीय परिस्थितीचा, या निर्णयानंतर, जनतेच्या निर्णयानंतर जी राजकीय परिस्थिती आलेली आहे त्याचा शिवसेना भाजपच्या राज्यातल्या संबंधांवर आणि या राज्याच्या एकूणच प्रशासनावर पुढे काय परिणाम होईल, राज्याचा गाडा अधिक सुरळीत होईल का त्यात आणखीन अडथळे निर्माण होतील? दोन प्रकारे दोन सिनेरिओ ह्याच्यात बघता येतील की एक सिनेरिओ असा आहे की शिवसेना आपल्याबरोबर राहावी ह्याच्यासाठी भाजपचा प्रयत्न राहणार. जे आता मधू चव्हाण जे काही सुतोवाच करत आहेत ते त्याच दिशेने चाललेलं आहे ते. पण शिवसेना त्यांच्याबरोबर सहजासहजी जाईल का, तर आता या पारदर्शकतेचा जो मुद्दा घोळवला जातोय तर शिवसेनेचं नाक धुळीत घासून, उद्धव ठाकरे यांचं नाक धुळीत घासून त्यांना पाया पडायला लावून भाजप सत्तेत घेईल त्यांना आता. आणि तसं करायला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची तयारी झाली आणि त्यांनी तयारी दाखवली तशी हतबलतेपायी, तर शिवसेना ही संपून जाईल. कारण एक तुम्ही इतिहास लक्षात घ्या की भाजपबरोबर जे जे पक्ष गेले प्रादेशिक ते टप्प्याटप्प्याने संपत गेले आणि ह्याचा धडा घेऊनच तुम्हाला एक वेळेवर बाजूला झाले, नितीश कुमार वेळेवर बाजूला झालेले दिसले. त्यामुळे आता वेळ शिवसेनेची आहे, त्यामुळे शिवसेनेने ठरवावं. पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेने जर शिवसेनेने ठरवलं, हा जर खूप महत्त्वाचा आहे, जर शिवसेनेने ठरवलं की बाबा आता आक्रमकपणे एकदा आता दोर कापले गेलेले आहेत, आता युती नाही, आणि जर युती नाही असं ठरवलं असेल पालिकेत, तर त्याचे परिणाम राज्यातल्या सरकारवरही होणार. आणि राज्यातल्या सरकारवर काय परिणाम होतील तर त्याच्यात अस्थिरता येऊ शकते. आणि मग शिवसेनेने जर महापालिकेत, मुंबई महापालिकेत जर ठरवलं की बाबा आता इथे युती नाही, आम्ही आमच्या पद्धतीने महापौर निवडून आणायचा प्रयत्न करू, असं जर ठरवलं तर मग काय होईल, तर मग हा पारदर्शकतेचा मुद्द्याला आणखी टोकदार बनवलं जाईल. आणि त्याचं उदाहरण मगाशी मी म्हटलं तसं मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत देऊनच ठेवलेलं आहे सगळ्या चॅनलला दिलेल्या मतदानाच्या आदल्या दिवशी, की किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे अत्यंत गंभीर आहेत. आणि आम्ही किरीट सोमय्या यांना सांगितलेलं आहे की नेहमीच्या सरकारी एजन्सीजकडे ह्याची तुम्ही माहिती द्या. म्हणजे हे एक इशारा होता शिवसेनेला की तुम्ही गडबड केली तर आम्ही लावून देऊ तुमच्या मागे, जसं भुजबळांच्या मागे लावलं किंवा जसे अजितदादांच्या मागे लावू, तटकरेंच्या मागे लावू असं आहे. कारण ती प्रकरणं आहेतच. त्यामुळे हा जो भाग आहे तो सत्तेचा, राज्यसंस्थेतल्या सत्तेचा वापर करून, मी गैरवापरही म्हणत नाही आहे, सत्तेचा वापर करून ते शिवसेनेला नमवण्याचा प्रयत्न करतील. आता त्याच्यातनं शिवसेना काय करते हे शिवसेनेतलं एक, मला असं वाटतं की आपण एक मुद्दा सतत थोडा दुर्लक्षित करतोय की जो तळचा शिवसैनिक आहे ना, जो रस्त्यावर राडा करायला उतरतो, त्याला ही युती अजिबात नको आहे. त्यामुळे ज्या दिवशी शिवसेनेने युती तोडली तशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या भाषणात केली, त्यावेळेला ज्या शाखात जे फटाके फोडण्यात आले आणि जो आनंद उत्सव साजरा करण्यात आला ते इंडिकेशन आहे की शिवसेनेची खरी स्ट्रेंथ तिथे आहे. त्यामुळे शिवसेनेला 84 जागा बरोबर आहे. प्रकाश बाळ त्याचा एक मुद्दा असा आहे की युती तुटल्याचा आनंद भारतीय जनता पक्षालाही खूप झाला होता, कारण 3 पायांच्या अडथळीची शर्यत हा शब्दप्रयोग मधू चव्हाण यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी केला होता आणि त्याच्यातूनच विधानसभेच्या
तुटीची विधानसभेच्या त्यांच्यामधल्या जी दरी पडली त्याची एक नांदी रचली गेली होती. एक प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आहे आज मुंबईमध्ये आणि इतरत्र देखील, ते या राजकीय सगळ्या उलथापालतीकडे कसे बघतात? या संपूर्ण निर्णयातून राज्य अधिक स्थिर झालं का राजकीय दृष्ट्या अधिक अस्थिर झालं? रत्नाकर महाजन. मला जरा प्रकाश बाळांच्या याच्यावर थोडं बोलायचं आहे. तत्पूर्वी एक खुलासा असा केला पाहिजे की संत्री आणि सफरचंद यांची तुलना होऊ शकत नाही. गरिबी हटाव या घोषणेनंतर झालेल्या निवडणुकात किंवा त्या घोषणेच्या आधारे झालेल्या निवडणुका आणि भ्रष्टाचाराच्या गैरप्रचारामुळे झालेल्या निवडणुकांच्या तुलना करता येत. गरिबी हटाव या घोषणेला फॉलोअप म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा दारिद्र्य निर्मूलनाच्या विविध योजना तयार झाल्या, त्याची अंमलबजावणी झाली आणि परिणामस्वरूप या देशाच्या या सरकारचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांनी असं सांगितलं की देशातल्या गरिबी निर्मूलनाचा दर हा स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक 2004 ते 2014 या दरम्यान होता. त्यामुळं शक्यतो संत्री आणि सफरचंद यांची तुलना करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आता ह्या दोन पक्षांनी हे सगळं सव्यापसव्य पार झाल्यानंतर काय करावं, तर खरं म्हणजे तो त्यांच्या दोघांमधला प्रश्न आहे. त्यांच्या संसारात एकमेकांनी कुणाला कसं ॲडजस्ट करायचं कसं नाही करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आपण काही त्याच्यात डोकवायचं कारण नाही. पण राजकीय व्यवहार जर लक्षात घेतला तर बहुतेक असं होईल की महानगरपालिकेतली जी दोन महत्त्वाची पदं महापौर आणि अंडरस्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष याबद्दलच्या पुढच्या 5 वर्षाचा काही एक ठराविक करार होईल. त्याबरोबर इतर पण असतात, इम्प्रूव्हमेंट कमिटी, बेस्ड कमिटी, अमुक तमुक याबद्दलच्या ज्या वाटाघाटी आहेत ते केल्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय मंत्रिमंडळात अधिक खाती आणि अधिक माणसं आम्हाला पाहिजेत ही पण मागणी पेंडिंग आहे पहिल्या दिवसापासून. त्याहीबद्दल काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल आणि नंतर आपल्याला ह्याचं पारदर्शकपणे हे नक्की कशाशी झालं कशासाठी झालं हे आपल्याला सांगितलं जाईल अशी आपण अपेक्षा केली पाहिजे. दुसरं असं की महापौर निवडीसाठी मेजॉरिटीची काही आवश्यकता नसते. सर्वाधिक ज्याचे सदस्य आहेत त्यांनी आपला महापौर जर निवडला तर जोपर्यंत त्या महापौरावर अविश्वासाचा ठराव येत नाही तोपर्यंत मेजॉरिटी मायनॉरिटीचा प्रश्न महापालिकेत धसाला लागतच नाही. फार तर ते मायनॉरिटी पार्टी म्हणून जे काय कारभार आहे ते करतील आणि त्यांना ज्यांना सहकार्य करायचं आहे ते करतील. पण मग त्याआधी ही देवाणघेवाणीची चर्चा करून आणि अशाच प्रकारे देवाणघेवाणीची चर्चा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा जिथं अनुकूल परिस्थिती आहे तिथं हे मधु चव्हाण याला आपल्या वक्तव्यावर एक मिनिट एक वाक्य. पण एवढं सगळं झालं तरी सुद्धा पुढील 2-2.5 वर्षामधल्या राजकीय स्थैर्याची खात्री देता येत नाही. मला असं म्हणायचं आहे रत्नाकरजी, आपण मगाशी एक मुद्दा सांगितला, मी प्रकाश बाळांचा एक मुद्दा मला पटला नाही तो त्यांना सांगणार आहे पण आपल्याला सांगू इच्छितो की ती काय तत्वावर आधारित अशा तऱ्हेची युती गेली आमची नव्हती. मग 1999 साली तुम्ही वेगळे लढला होता जेव्हा आमचं सरकार युतीचं गेलं त्यावेळेला छगन भुजबळ साहेबांनी पुढाकार घेऊन तुम्ही दोघं सत्तेसाठी एकत्र आला होतात. ती कुठल्या तत्वावर होती हा एक मुद्दा राहिला. दुसरा मुद्दा असा की मगातपासून आपल्या वक्तव्यातून मला एक अपेक्षित होतं कारण आपण कुठेही नेहमीप्रमाणे खरंच व्यवस्थित बोलत होतात पण कधी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आम्ही सत्तेवर आलेलो आहोत तर आम्ही काहीतरी गडबडी करून आलेलो आहोत. ऐकून घ्या ना साहेब, गडबडी करून आलेलो आहोत हे आहे. आणि आता आपण एक मुद्दा सांगितला तो मला असं वाटतं की आपल्या माहितीसाठी नम्रपणे सांगतो. मतदान होतं ना, ऐका ना साहेब ऐका, मतदान होतं महापौराच्या निवडणुकीत आणि आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेत 227 त्या ठिकाणी ते 114 राहिला. बाळ आपण प्रकाश बाळ आपण असं म्हणालात की किरीट सोमय्यांनी जो त्यांच्यावर आरोप केला त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री म्हणाले असे की ते असं तर म्हणू शकत नव्हते की आमच्या पक्षाचा खासदार हे खोटं बोलतोय, खोटे आरोप आहेत. स्वाभाविकता अतिशय सरळ लॉजिकली ते म्हणाले बाबा तुमच्याकडे काय असेल तर द्या. परंतु त्याचा आधार घेऊन शिवसेनेच्यावर आमची 25 वर्ष मैत्री होती तर त्यांना सत्तेचा दुरुपयोग करून आम्ही ब्लॅकमेल करण्या इतकं कधी काम करणार. रत्नाकर महाजन हे काम आम्ही ब्लॅकमेलिंगचं करणार नाही. रत्नाकर महाजन, निरगुडकरजी मला एकच वाक्य बोलायचंय, मला एकच वाक्य निरगुडकरजी बोलायचंय. फक्त एवढंच आहे की हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मतदानाच्या आदला दिवस का निवडावा लागला एवढंच मला सांगायचं. पत्रकारांनी विचारला होता. रत्नाकर महाजन किरीट सोमय्या 6 महिने आरोप करतायत. मुख्यमंत्री जर पारदर्शकतेचा मुद्दा एवढा लावून धरत असतील तर त्यांनी आधीच जाहीर करायला पाहिजे होतं की किरीट सोमय्यांनी यांना
सरकारी यंत्रणांकडे द्यावं ते, बरोबर आहे. पण पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांनी उत्तर दिलं. मग तोच तर मुद्दा आहे की आधी का नाही केलं, हाच तर मुद्दा प्रकाश महाजन विचारतायत. पारदर्शकतेचा रत्नाकर महाजन, झालं होतं की मी थोडंसं बोलू का? रत्नाकर महाजन आणि त्यानंतर शैलेंद्र परांजपे. प्रथम रत्नाकर महाजन. एक वाक्य. प्रथम रत्नाकर महाजन. असं आहे की मी जे बोललोच नाही ते शब्द माझ्या तोंडात घालून माझ्यावर कुरघोडी करण्याचा स्मार्टनेस काही लोकांमध्ये असतो, तो मला मान्य आहे. मुळामध्ये मी असं कधीच म्हटलं नाही की गडबड करून निवडून आले. मी एवढंच म्हटलं की याच्या आधी 2014 पासून 2012 पासून जे एक परसेप्शन तयार करण्यात आलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे. आणि इन पॉलिटिक्स थिंग्स गो बाय परसेप्शन, ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे. त्यामुळं मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडात घालायचं आणि वर सभ्यतेचा आवाडून त्याचा अर्थ तेच आहे. आपण तुम्ही शब्द वेगळे बोलता, त्याचा अर्थ शांत तेच राहण्याची आहे. विनंती करतो. आपण शैलेंद्र सगळं परांजपे. त्याचा अर्थ तोच आहे. शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र शब्द वेगळे परांजपे. तुमचे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता शैलेंद्र परांजपे. मला जो अर्थ कळतो तो इतरांना कळत नाही. शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र प्लीज गो अहेड. हां, मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री जे पत्रकारांना भेटले म्हणजे प्रचार संपण्याच्या दिवशी दुपारी 12:30 वाजता, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी ते जे किरीट सोमय्यांच्या बाबतीत सांगितलं होतं ते असं सांगितलं होतं की किरीट सोमय्यांनी जे काही आरोप केलेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या इन्व्हेस्टमेंट काही कंपन्यात आहेत वगैरे वगैरे, मनी लॉन्ड्रिंगला केस फीट आहे एटसेट्रा एटसेट्रा, तर हे जे सगळं आहे ते ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे पेपर द्या अशा प्रकारचा सल्ला मी त्यांना दिला. आणि प्रकाश बाळ म्हणतात त्यात तथ्य आहे की शेवटच्या दिवशी हा मुद्दा सांगायची काय गरज होती असे प्रश्न टाळता पण येऊ शकतात, पण त्यांना त्याचा पर्पज सर्व करायचा होता राजकीय. मात्र त्याला मी ब्लॅकमेलिंग म्हणणार नाही, तो निवडणुकीच्या डावपेचाचा भाग असू शकतो. जसं उद्धव ठाकरे युतीत तोडण्याची घोषणा करताना सभेत म्हणाले होते मी भिकेचा कटोरा घेऊन कोणाकडे जाणार नाही, तर हा त्यांच्या प्रचाराचा, रणनीतीचा आणि निवडणूक जिंकण्यासाठीच्या मार्गाचा अवलंब म्हणून त्याकडे पाहायला हवा आणि याच्याकडे हेल्दीली पाहायला हरकत नाही. आय विल नॉट यूज द वर्ड्स लाईक ब्लॅकमेल वगैरे, परंतु हा सगळा डावपेचाचा भाग आहे आणि तो आपण समजून घ्यायला हवा इतकंच मला वाटतं. दीपक बाबू शेवटची कॉमेंट. उदय सर, प्रामुख्याने युती तोडताना जो जल्लोष शिवसेनेमध्ये होता त्या जल्लोषात उद्धव ठाकरेंनी घोषणा केली होती की म्हणजे त्यांचे मंत्री बोलत होते आम्ही खिशात राजीनामा घेऊन फिरतो. एक विश्वास होता शिवसेनेला, आत्मविश्वास होता की निवडणूक ही आपण स्वबळावर जिंकू या महापालिकेत मुंबई आणि सत्ता आपली स्वबळावर येईल. किमान 105च्या दरम्यान तरी आपला आकडा जाईल असा अंदाज होता, परंतु तो अंदाज खोटा ठरला आणि आता शिवसेना कुठेतरी बॅकफुटला येताना दिसते. आणि आता कोणी मुंबई महापालिकेत आपला महापौर बनवू शकतो अशी स्थिती आहे, म्हणजे भाजपही बनवू शकतं आणि शिवसेनाही बनवू शकतं. अशा परिस्थितीमध्ये जर भाजपने महापौर बनवला किंवा शिवसेनेने एकमेकांच्या मदतीशिवाय दोघांनी जर महापौर बनवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा परिणाम राज्यातील सत्तेवर होणार आहे. कारण भाजपने जर महापौर बनवला तर शिवसेना डिवचली जाणार आहे आणि त्याचा जो सत्तेत त्यांचा सहभाग आहे तिथून कदाचित ते बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण आधीच भाजपच्या एवढ्या वक्तव्याने किंवा भाजपने जे बदनाम केलेलं आहे शिवसेनेला, त्याच्यामुळे शिवसेनेचे नेते प्रचंड दुखावलेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेने जरी महापौर बनवला भाजपच्या मदतीशिवाय तरी शिवसेना सत्तेतील सहभागास कायम राहण्यासंदर्भात भूमिका घेऊ शकते आणि अशा वेळेला राज्यात राजकीय परिस्थिती जी आहे ती अस्थिरता निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं किंवा उत्तर प्रदेश सकट अनेक राज्यांच्या निवडणुकांवर ज्याच्या निकालाचा परिणाम लागू शकतो अशा प्रकारच्या महाराष्ट्रातल्या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांचे निकाल लागले. त्यातला सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची सर्वत्र झालेली सरशी, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अनेक ठिकाणी झालेलं पानिपत, मुंबईमध्ये अटीतटीची लढाई, मोठा भाऊ कोण याचा लागलेला फैसला, शिवसेना भाजपचे संबंध आणि त्या संबंधांचा या महाराष्ट्र राज्याच्या पुढच्या राजकारणावर आणि कारभारावर होणारा परिणाम, हा सगळा लेखाजोखा या 2 तासाच्या कार्यक्रमात मी आपल्यासमोर मांडला. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.